जय मित्रांनो, जो काही 2 ऑक्टोबर 2026 रोजी जो काही आपला रविवारी पेपर झाला होता, त्या पेपरमध्ये जे काही गणित बुद्धिमत्ताचे प्रश्न आले होते, त्या संपूर्ण प्रश्नाची इथं स्पष्टीकरण पाहणार आहोत. आतापर्यंत आपले जेमतेम 5-6 पेपर झालेले आहे. संपूर्ण पेपरचं मी स्पष्टीकरण आपल्या YouTube चॅनलला टाकलेलं आहे. तुम्हाला बघू शकता तुम्ही. ठीक आहे, आपला पेपर पण कसा असतो ते तुम्हाला माहित आहे. आणि आता तुमच्या जे काही त्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया येत राहतात, त्याच्याबद्दल तुमचं धन्यवाद आहे. आणखी अशाच कमेंट करत राहा, जेणेकरून आमचा पण उत्साह वाढत राहील. ठीक आहे, आणखी जे काही नवीन विद्यार्थी असेल, जे अमरावती जिल्ह्यातले विद्यार्थी आहे खास करून, त्यांनी सायंकाळी 4 वाजता जिल्हा स्टेडियम येथे प्रत्येक रविवारी सायंकाळी 4 वाजता इथं येऊन आपली उपस्थिती देऊन आपला पेपर लाईव्ह मध्ये देऊन बघायचं, जेणेकरून आपला काय स्कोर येतो. काही नाही, कमी जास्त मिळालं तर काही हरकत नाही आहे. ठीक आहे, तर आता जास्त वेळ न घेता तर तुमच्या पेपरला सुरुवात करू. हा आपला पहिला प्रश्न होता पेपरमध्ये. समान क्षमतेचे मध्ये 5 पाईप वापरून एक पाण्याची टाकी 40 मिनिटात भरली जाऊ शकते. तर 5 पाईप जर वापरले, पी म्हणजे पाईप, जर ती टाकी म्हणते 40 मिनिटामध्ये भरून जातं. किती मिनिटामध्ये भरते? 40 मिनिटामध्ये भरते. ठीक आहे, जर त्याच्याच ठिकाणी आपण 7 पाईप जर लावले तर ती टाकी किती वेळात भरेल म्हणते. किती वेळ लागेल, किती मिनिट लागेल आपल्याला म्हटलं होतं. तर लक्षात ठेवता तुम्हाला कधी पण इथे पाईपची संख्या सुरुवातीला 5 होती, आता किती झाली? 7 झाली. तर वाढ झाली का नाही झाली? तुम्ही म्हणा सर वाढ झाली इथं. तर मिनिटं जे काही होते ते सुरुवातीला लागत होते 40 मिनिटं. आता जर पाईपची संख्या जर वाढली तर टाकी तर कमी वेळात भरायला पाहिजे, कारण की आधी 5च पाईप होते, आता 7 पाईप आहे. तर टाइम काय होणार? कमी होणार. तर जेव्हाही आपल्याला हे चलनामधले प्रश्न आहे, इकडे वाढ झाली, इकडे कमी झाली, इकडे वाढ आहे, इकडे कमी आहे, तर याला म्हटलं ते या गोष्टीला म्हटलं ते व्यस्त चलन. व्यस्त चलनामध्ये काय होते मित्रांनो? व्यस्त चलनामध्ये समोरासमोरील संख्येचा गुणाकार. मग 5 गुणिला करा 40 भागेला करा 7. तर 5 गुणिला 40 भागेला 7 म्हटलं तर 200 भागेला येणार 7. तर 200 भागेला 7 म्हटलं तर 7ने जर 200ला भाग देण्याचा प्रयत्न केला, 7 दोन्ही 14 होतात, खाली राहतात 6. परत 60 झाले, मग 7 8 किती होतात? 56. म्हणजे 28 पॉईंट समथिंग उत्तर येणार आहे. 28 पॉईंट हे नाही आहे, 28 पॉईंट हे नाही आहे, 28 पॉईंट हे नाही आहे. तर ऑप्शन नंबर 2 28.57 आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर होतं. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. वाढ जर आलं असतं त्याला म्हटलं जाते समचलन. समचलनामध्ये क्रॉस गुणाकार होते, तिरपा गुणाकार. जर वाढ कमी असं जर आलं त्याला म्हटलं ते व्यस्त क्रिया. तर व्यस्त क्रियामध्ये समोरासमोरील संख्येचा गुणाकार होत असतो. ठीक आहे, चलो आगे. 110 मीटर वर्तुळाकार शर्यतीत प्रवीण आणि रिया एकाच बिंदूवरून एकाच वेळी अनुक्रमे 4 किलोमीटर पर आवर्स आणि 13 किलोमीटर पर आवर्स वेगाने सुरुवात करतात. तर एकाच दिशेने धावताना ते पुन्हा ट्रॅकवर किती वेळानंतर पहिल्यांदा भेटतील? हे लक्षात ठेवा. इथं 2 कॅटेगरीचे प्रश्न तयार होते. आपल्याला हा दुसऱ्या कॅटेगरीचा प्रश्न विचारला. मी सांगून देतो याच्याबद्दल काय आहे डिटेल. तर बघा, हा एक वर्तुळाकृती ट्रॅक दिला आहे. इथे आपल्याला 2 प्रश्न निर्माण होणार. मी याचा व्हिडिओ सेपरेटली तुम्हाला टाकून देणार, म्हणजे जेणेकरून तुमचे अशा टाईपचे जे काही प्रश्न राहणार त्याचं येऊन जाईल तुम्हाला. कोण कोण कार्यकर्ते आहे? 2 आहे. एक पहिला प्रवीण आहे, नंतर कोण आहे? एक रिया आहे. बरोबर ना? दोघंही म्हणते एकाच दिशेने धावायला सुरुवात करतात. 1010 मीटरचा ट्रॅक आहे हा. 1010 मीटरचा काय आपला ट्रॅक दिला आहे बेटा. एकाच बिंदूवरून एकाच वेळी अनुक्रमे 4 किलोमीटर पर आवर्स. हा जाणार 4 किलोमीटर पर आवर्स आणि हा जाणार आहे, रिया जाणार आहे 13 किलोमीटर पर आवर्स. एकाच वेळी एकाच बिंदूपासून स्टार्ट करतात, एकाच दिशेने धावतात. लक्षात ठेवायचं, एकाच दिशेने. कधी कधी अपोजिट साईड डायरेक्शन मध्ये पण राहते. तर जे काही आपल्याला डायरेक्शन दिलं असेल ते डायरेक्शन लिहायचं आणि एससीएफ काढायचा त्याच्या रिलेटिव्ह स्पीड. आता तुम्ही म्हणा रिलेटिव्ह स्पीड म्हणजे काय होते? सापेक्ष वेग होते. या वर्तुळाकृती भागावर पहिल्यांदा, हे लक्षात ठेवायचं, पहिल्यांदा. त्याने जर म्हटलं असतं किती वेळानंतर भेटतील, पहिल्यांदा सोडून असं म्हटलं असतं किती वेळानंतर भेटतील, तर जे काही आपल्याला डिस्टन्स दिलाय त्या डिस्टन्सला एससीएफने भाग द्यायचा. असे 2 कॅटेगरीचे प्रश्न तयार होतात. पहिला तर पहिल्यांदा कधी भेटतील, असं जरुरी नाही की ह्या स्टार्टिंग पॉईंटवरच भेटले पाहिजे, कुठे भेटू शकते ते, बरोबर का नाही? तर मग पहिल्यांदा कधी भेटतील तर म्हटलं तर डिस्टन्स भागेला एससीएफ करायचा. रिलेटिव्ह स्पीड आर एस म्हणजे काय होते? रिलेटिव्ह स्पीड. सांगतो, समजावतो. या रिलेटिव्ह स्पीडला म्हटलं ते सापेक्ष वेग, एकाच्या तुलनेत दुसऱ्याचा वेग किती आहे. आणि जर आपल्याला खाली विचारलं स्टार्टिंग पॉईंटवर कधी भेटतील, म्हणजे आरंभ बिंदूवर कधी भेटतील, दुसरा प्रश्न येणार आरंभ बिंदूवर कधी मिळतील. जर आपल्याला असं म्हटलं आरंभ बिंदूवर कधी मिळतील, तर डिस्टन्स भागेला खाली एससीएफ न त्याला भाग देऊन द्यायचा. आपल्याला आरंभ बिंदूवर कधी मिळतील ते मिळणार. परंतु आपल्याला म्हटलं तर प्रश्नामध्ये पहिल्यांदा सांगावा कधी भेटतील, तर पहिल्यांदाच जरुरी नाही की इथे भेटणार. कुठे भेटू शकते या वर्तुळाकृती? तर डिस्टन्स किती दिला बेटा? 1010 मीटरचा. आणि आता यांचा रिलेटिव्ह स्पीड काय होणार? आता दोन्ही गोष्टी तुम्हाला डायरेक्शन मध्ये शिकवलं आलं असेल, बरोबर, तुम्ही शिकले पण असेल. दोन्ही गोष्टी जर एकाच डायरेक्शननं मुवमेंट करत आहे, तर दोन्ही गोष्टी एकाच डायरेक्शननं मुवमेंट करत आहे, 4 किलोमीटर पर आवर्स आणि 13 किलोमीटर पर आवर्स. तर एकाच दिशेने जात आहे, तर रिलेटिव्ह स्पीड काय होणार? यांचा सापेक्ष वेग, त्याला म्हटलं ते मराठीत सापेक्ष वेग. तर एकाच्या तुलनेत दुसऱ्याचा वेग जर काढायचा असेल तर 13 मधून 4 मायनस करा, तर रिलेटिव्ह स्पीड किती आली? 9 किलोमीटर पर आवर्स. याचा रिलेटिव्ह आर एस बरोबर किती आला? आर एस ची किंमत म्हणजे रिलेटिव्ह स्पीड किती आली? सापेक्ष वेगाला 9 किलोमीटर पर आवर. परंतु समस्या निर्माण झाली की हे मीटर आहे सर,
आणि हे किलोमीटर पर हवर्स आहे. तर 9 किलोमीटर पर हवर्स आहे, याला मीटर पर सेकंड मध्ये आणण्यासाठी 518 ने गुणाकार करत असतो आपण. तर 518 ने गुणाकार करा. 9 1 9, 9 2 18 म्हणजे 502 मीटर पर सेकंद झाला आपलं. 502 मीटर पर सेकंद हे झाला डिस्टन्स. आणि एससीएफ ऑफ रिलेटिव्ह स्पीड. आता रिलेटिव्ह स्पीडचा एससीएफ म्हणजे आता त्याचा एससीएफ किती येणार, तोच येणार आहे. तर मग 502 याला भाग देऊन द्या. 2 पलटून जाणार वरतं. 5 1 5, 5 2 10, परत 0, 5 2 10. 2 गुणिला 202 म्हटलं तर किती होणार, 202 गुणिला 2 म्हटलं तर 404. 404 सेकंदानंतर ते पहिल्यांदा भेटतील. पहिल्यांदा म्हटलं होतं ना आपल्याला, पहिल्यांदा किती वेळानंतर भेटतील, 404 सेकंदानंतर. ठीक आहे. तर मी याचा एक काम करेल, याचा व्हिडिओ सेपरेटली बनवून टाकेल तुम्हाला, जेणेकरून याच्याबद्दल काही डाऊट नाही राहिला पाहिजे. ते एक्स लोकांना 30 दिवसात एक काम करण्याचे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले होते. 2 लोक आजारामुळे कामाला आले नाहीत, तर उर्वरित लोकांनी 33 दिवसात काम पूर्ण केले. तर एक्सचे मूल्य पाहिजे होते. तर का एक्सचे मूल्य किती असेल, तर बघा एक्स लोकांना 30 दिवसाचा कॉन्ट्रॅक्ट देण्यात आला होता. परंतु झालं असं की या एक्स लोकांमधून 2 लोक आलेच नाही, म्हणजे इतकेच लोक आले. टोटल मुद्दाम एवढे लोक आलेच नाही म्हणते. तर त्यांनी काय केलं, 33 दिवसात काम पूर्ण केलं. होणार होतं 30 दिवसात. एक्स लोक जर यांनी 30 दिवस काम केलं तर काम कंप्लीट झालं असतं. बघा आणखी परत सांगतो, एक्स लोकांनी जर 30 दिवस काम केले असते बेटा तर काम कंप्लीट झालं असतं. परंतु झालं असं की या एक्स मधून 2 लोक आलेच नाही. जेवढे लोक होते त्याच्यामधून 2 आलेच नाही, त्याच्यामुळे काम 33 दिवसात कंप्लीट झालं. म्हणजे इतक्या लोकांनी ते काम किती दिवसात कंप्लीट केलं, 33 दिवसात. हे दोन्ही काम एकच आहे म्हणून आपण यांना इक्वल केलं. तर करा साधा गुणाकार, हे झाले 30 एक्स बरोबर. 30 ने 33 ने जर एक्स ला गुणाकार केला तर 33 एक्स मायनस होणार 33 दोन्ही किती होणार 66. हा इकडे जर गेल्यानंतर काय होणार मायनस 30 एक्स मायनस 33 एक्स बरोबर मायनस 66. इथे राहतात मायनस 3 एक्स बरोबर मायनस 66. मायनस ने मायनस कॅन्सल, तर एक्स बरोबर किती येणार 66 भागीला 3. एक्स ने जर 3 ने जर याला भाग दिला तर उत्तर किती येते बेटा 22. तर 22 असेल सुरुवातीला मधुरांची संख्या. तर त्याच्यामुळे त्यांनी विचारलं होतं की एक्सचे मूल्य किती, तर एक्सचे मूल्य किती येणार 22. 22 आपल्या प्रश्नाचं एकदम योग्य उत्तर आहे. एक रक्कम म्हणते 17 वर्षात एका ठराविक चक्रवाढ व्याज दराने तिच्या तिप्पट होते म्हणते. तिच्या किती होते, तिप्पट होते. किती वर्षात म्हटलं होतं 17 वर्षात तिप्पट होते. तर किती वर्षात ती रक्कम 9 पट होईल. तर बघा एक प्रिन्सिपल होती, पी म्हणजे काय, तर प्रिन्सिपल होती, प्रिन्सिपल अमाऊंट होती. म्हणजे एखादी रक्कम असेल तर ते 17 वर्षात, किती वर्षात बेटा 17 वर्षात, 17 वर्षामध्ये ती स्वतःच्या किती होते, जर 1 रुपया असेल तर इथे किती होते बेटा 3 पट होते, म्हणजे 3 रुपये होते. म्हणजे 3 युनिट मानलं आपण. प्रिन्सिपल एक 17 वर्षामध्ये किती होते 3 युनिट होते. आता त्याने म्हटलं 30 रक्कम, बघा किती वर्षात 30 रक्कम तिच्या 9 पट होईल. आता ह्या पी ची 9 पट बनवायची, म्हणजे 1 ची 9 पट बनवायची आहे, तर किती होणार 9 होणार. तुम्ही म्हणा सर ठीक आहे, हीच प्रिन्सिपल 9 पट झाली पाहिजे, म्हणजे 9 झाली पाहिजे. तर इथून इथं जर पाहिलं तर 3चा घातांक किती आहे बेटा 1, हा 3चा घातांक किती आहे 2 आहे. तर तुम्ही म्हणा सर 1 पॉवर बनण्यासाठी पी रुपये प्रिन्सिपल होती ते 3 रुपये झाली, तर 1 पॉवर बनण्यासाठी 3चा घातांक 1 बनण्यासाठी किती वर्ष लागली, तुम्ही म्हणा सर 7 वर्ष लागली. 1 युनिटची किंमत आहे 17 वर्ष, सॉरी का 7 वर्ष नाही 17 वर्ष. तर 1 युनिटची किंमत 17 वर्ष आहे. तर इथून ही किंमत किती झाली, 3चा घातांक 2 झाली सर. 3चा घातांक किती झाली 2 झाली. म्हणजे 2 युनिट रक्कम बनण्यासाठी किती वेळ लागेल, तर 2 गुणिला करायला लागेल 17. 17 दोन्ही किती येणार 34 वर्ष. 34 वर्ष लागेल ती रक्कम स्वतःच्या किती होऊन जाईल 9 पट होऊन जाईल. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर किती आहे 9 पट, म्हणजे किती वर्षात होईल 34 वर्षामध्ये. ठीक आहे समजलं. चल जर म्हटलं तर 60 21 40 आणि y या संख्या प्रमाणात असतील तर y चे मूल्य किती. तर जेव्हाही कोणत्या संख्या प्रमाणात असतात लक्षात ठेवा, आपल्याला 4 पदं दिली आहे आणि तिसरं पद आपल्याला विचारलं काय. तर जेव्हाही आपल्याला 4 पदं दिली असेल तर पहिलं पद भागेला दुसरं आणि तिसरं भागेला चौथं करायचं. तर पहिलं पद आहे आपलं 40 भागेला 21 बरोबर 60 भागेला 21 बरोबर 40 भागेला y. नाही तर असं लक्षात ठेवा, दूरदूरच्या संख्येचा गुणाकार हा जवळजवळच्या संख्येच्या गुणाकाराच्या दरम्यान असेल तर त्या संख्या प्रमाणात. तर साधं असंही करू शकता तुम्ही, पहिलं पद भागेला दुसरं पद आणि तिसरं पद भागेला चौथं पद, करा क्रॉस गुणाकार. तर इथे येणार y बरोबर 21 गुणिला 40 आणि हा 60 गुणिला आहे तिकडे येणार भागेला. तर 20 दोन्ही 40 होतात, 20 त्रिक 60 आणि 3 एका 3 3 7 21. तर y ची किंमत किती येते बेटा 7 दोन्ही 14. तर y ची किंमत आली 14. तेच विचारलं तर y ची किंमत किती. चलो आगे बघा मित्रांनो, तुम्हाला जर हे आणखी डिटेल शिकायचं असेल तर आपली 3 ऑगस्टला नवीन एक बॅच सुरू झाली. 3 ऑगस्टला आजच्याच दिवशी आपली 3 ऑगस्टला नवीन एक बॅच सुरू झाली. हा टायमिंग फक्त चेंज करून घ्या तुम्ही. 10 ते 11च्या या टायमिंग मध्ये आपली बॅच चालतं. 10 ते 11 मध्ये आपला
बॅच चालत असते सकाळी किती वाजता, 10 वाजतापासून 11 वाजेपर्यंत. तुम्हाला जर याचं असेल तर तुम्ही संपर्क साधू शकता. अगदी कमी फी मध्ये आहे आणि डिजिटल स्वरूपात आहे, असं काही नाही आहे. तुम्हाला सर्व पीपीटी वगैरे मिळून जाणार. तर याच्यासाठी तुम्हाला जर याचं असेल तर तुम्ही येऊ शकता, या नंबरवर संपर्क साधू शकता. आणि आपली मात्र फी किती आहे, 500 रुपये मंथलीमध्ये. 500 रुपये महिन्यामध्ये काहीच मिळत नाही मित्रांनो, लक्षात ठेवा. तर 500 रुपये महिन्यामध्ये आपण पूर्णच्या पूर्ण बॅच देत आहे. जेमतेम 5 ते 6 महिने चालणार आहे. तुम्हाला त्याच्यामध्ये 2 विषय आहे, मॅथ आणि रिझनिंग. बघा, गणित आणि बुद्धिमत्ता हे दोन्ही विषय. कोणतीही एक्झाम द्या तुम्ही, आता इथून तलाठी द्या, पोलीस भरती द्या, एसएससी जेडी पण दिली, तर खास करून एसएससी जेडीचे जे काही विद्यार्थी आहे त्यांना मराठीमधून जर शिकायचं असेल आणि या टेक्निकनं शिकायचं असेल तर सर्व आपल्याला इथे अवेलेबल आहे. तर कुठे आहे आपला पत्ता लक्षात ठेवा. तुम्ही राठी क्लासेस कुठे, तर अरुण कॅफेच्या बाजूने तिथे येऊ शकता आणि संपर्क या नंबरवर तुम्ही साधून आपला प्रवेश निश्चित करू शकता. ठीक आहे, अशी काही बळजबरी नाही आहे. चला, एका अनुभवाने तिची स्कूटर 91,266 रुपयाला विकली, तर विक्री किमतीच्या 106 भाग एवढा नफा झाला. हे जे काही 91,260 दिले ना, तर याचं काही गरज नाही आपल्याला प्रश्नामध्ये. ते असतं नसतं तरी आपण प्रश्न तसंच उडून टाकला असता. पहा आता कसं, तर तुम्ही म्हणाल कसं सर, बघा, विकली तेव्हा विक्री किमतीच्या 1/6 पट. विक्री किमतीच्या किती बेटा, 1/6 पट नफा झाला म्हणते. विक्री किमतीच्या 1/6 पट म्हणजे असं म्हणता येते बाबू, असं आपल्याला म्हणता येणार इथून, जर विक्री किंमत म्हणजे सेलिंग प्राइस जर सर 6 आहे ना, तर प्रॉफिट होणार कितीचा, प्रॉफिट होणार सर 1चा. म्हणजे त्या वस्तूची सेलिंग प्राइस जर 6 युनिट आहे तर त्यावर प्रॉफिट झाला 1 रुपयाचा. तर तुम्ही इथून सेलिंग प्राइस, याची कॉस्ट प्राइस काढू शकता, खरेदी किंमत काढू शकता. एवढं तर इंग्लिश समजून जाते ना. सेलिंग प्राइस म्हणजे एसपी, आणि पी म्हणजे काय तर प्रॉफिट, आणि सीपी म्हणजे काय तर कॉस्ट प्राइस म्हणजे त्या वस्तूची खरेदी किंमत. तर 6 रुपये त्या वस्तूची विक्री किंमत आहे, तेव्हा त्याला 1 रुपया प्रॉफिट झाला, तर खरेदी किती असेल. तुम्ही म्हणाल सर 6 रुपयाला विकली तर 1 रुपया नफा झाला, तर 5 रुपये काय खरेदी आहे त्याची. आता आपल्याला विचारण्यात आलं होतं नफ्याची टक्केवारी सांगा किती. ह्या प्रश्नामध्ये ह्या 91,266चं काही घेणं देणं नव्हतं. तर 5 रुपयावर 1 रुपया प्रॉफिट झाला. आपल्याला विचारण्यात आला नफा तोटा किती झाला. 5 रुपये खरेदी आहे सर, 1 रुपया प्रॉफिट झाला, 100% किती, तर 1/5 म्हणजे किती होतं बेटा, 20% होतात. 1/5 म्हणजे किती होणार, 20%. तर 20% नफा होईल तिला. चलो आगे. 622 केळी 3 माकडांमध्ये 102, 103 आणि 106 या प्रमाणात वाटली गेली, तर पहिल्या माकडाला एकूण किती केळी मिळाली. केळी पाहिजे, एकूण किती केळी मिळाली असेल पहिल्या माकडाला. तर पहा, पहिल्या माकडाला एकूण किती केळी मिळाली, ते 102 भाग केळी मिळाली. आणि टोटल केळी किती दिली आपल्याला, 622 केळी दिली आहे. त्याचा 102 भाग जर काढला, बे त्रिक 6, बे एक बे, बे एक बे, तर 311 केळी मिळाली असेल. साधे साधे प्रश्न होते, तुम्ही जास्त त्याच्यात डाऊट थोडं जरी वापरलं ना डोकं तरी निघून जातं प्रश्न. बघा आता, ही संख्या सर कोणत्या संख्येचा वर्ग आहे, तुम्ही म्हणाल 20चा वर्ग आहे. ही संख्या सर कोणत्या संख्येचा वर्ग आहे, तर हा 13चा वर्ग दिसते, परंतु इथं पॉईंट नंतर 4 अंक आहे, तर उत्तरामध्ये पॉईंट नंतर 2 अंक राहणार, म्हणजे 0.13चा. आणि ही संख्या सर 27चा वर्ग आहे ती, परंतु इथे पॉईंट नंतर 2 संख्या, तर उत्तरामध्ये पॉईंट नंतर 1 संख्या येणार. आता या दोघांची बेरीज आणि त्याच्यामधून हा मायनस करायचा आहे. तर ते 20 आणि 0.13 जर म्हटलं तर हे 20.13 येणार. त्याच्यामधून मायनस किती करायचे, 2.7 सर. तर पाहू शकता तुम्ही, एकक स्थानी किती येणार आहे, 3. इथे एकक स्थानी 3 नाही आहे, इथे एकक स्थानी 3 नाही आहे, इथे एकक स्थानी 3 नाही आहे. तुम्हाला पूर्ण करायची गरज नाही आहे. उत्तर राहणार 17.43. तुम्ही पेपरमध्ये अशाच टाईप न करायचं. लक्षात ठेवा, तुम्हाला जे काही ऑप्शन दिले आहे, आता चुकलं असेल तर आपल्याला माहित आहे प्रश्नवाला चुकला असेल, ऑप्शन पेपर टाकणारा चुकला असेल, तर आपल्याला तर माहित आहे त्याच्या नेहमी एकक स्थानी किती येणार, 3 येणार. तर एकक स्थानी 3 एकाच ऑप्शन मध्ये होतं, बाकी कुठंच कोणत्याच ऑप्शन मध्ये एकक स्थानी 3 नव्हता. तुम्हाला असा टाइम वाचवा लागतं मित्रांनो, लक्षात ठेवा. ठीक आहे, चलो आगे. विपुलने म्हणते 176 रुपये खुर्च्या विकल्या, 176 रुपये विकल्या आणि 76 खुर्च्याच्या विक्री किमती एवढाच नफा झाला. आता आपल्याला या प्रश्नामध्ये कधीच विक्री किंमत वगैरे दिली नाहीये, तर आपण मानली आपण एका वस्तूची, एका खुर्चीची विक्री किंमत 1 रुपये आहे. तर 176 खुर्च्या किती रुपयाला विकणार, 176 युनिटला, आणि त्याला नफा किती झाला म्हणते, 176च नफा झाला. तर म्हणजे त्याची खरेदी किती आहे बेटा, 76 मधून 176 मधून 76 मायनस झाले तर खरेदी किती येणार, 100. तर 100 वर खरेदी निघाली, 100ची खरेदी निघाली, 76 खुर्च्याचा नफा झाला. तर 100%मध्ये किती, तर किती पर्सेंट येते, 100 वर कोणती गोष्ट काय असते, पर्सेंट असते. चलो आगे. आता हा थोडा प्रश्न तुम्हाला डाऊट वाटला असेल. 5, 8 ए, 6, 8, 4 बी, ही जी काही 7 अंकी संख्या आहे यांना मध्ये 24 न भाग जातो. ठीक आहे, तर त्याने विचारलं ए आणि बी हे जे काही 2 कॅरेक्टर आहे, या कॅरेक्टरची बेरीज सांगा किती, ए प्लस बी या दोघांची सांगा बेरीज किती येणार. तर या संख्येला जर 24 ने भाग जातो मित्रांनो, लक्षात ठेवा, या संख्येला जर 24 ने भाग जातो तर 24 ची आपल्याला कसोटी माहित पाहिजे. तर 24 ची कसोटी काय आहे, तर तुम्ही म्हणाल सर 3 गुणिला जर 8 केला ना तर 24 होतात. या नंबरचे काय करायचे, फॅक्टर पाडायचे. तर 3 गुणिला जर 8 केला तर किती होतात, 24 होतात. कोणी उठन आणखी म्हणून 12 गुणिला 2 तर 24 होते.
तर बाबू असे फॅक्टर पाडायचे, त्याच्यामध्ये कोणी सारखं नसलं पाहिजे. कोणी उठल मान की म्हणा 12 गुणिले 2 तर 24 होते सर. तर असंही म्हणू शकतो आपण 6 गुणिले 4 म्हणजे तर 24 होते. तर बेटा लक्षात ठेवायचं फॅक्टर असे शोधायचे की त्याच्यामध्ये कोणी कॉमन नसलं पाहिजे. आता 3 आणि 8 मध्ये कोणी कॉमन आहे का? कोणीच कॉमन नाही सर. याच्यामध्ये कॉमन आहे. कोण कॉमन आहे? 2 कॉमन आहे सर. इथं कोण कॉमन आहे? 2 कॉमन आहे सर. तर इथे कोण कॉमन आहे? इथे 2 कॉमन आहे सर. म्हणून हे फॅक्टर नाही घेतले, हे फॅक्टर नाही घेतले, 3 आणि 8च फॅक्टर घेतले. मग या गोष्टीचा अर्थ काय होणार? तर ज्या संख्येला 3 ने भाग जातो, ज्या संख्येला 8 ने भाग जातो, त्या संपूर्ण संख्येला बरोबर 24 ने भाग जाणार. त्या संपूर्ण संख्येला 24 ने भाग जाणार. ही झाली 24 ची कसोटी. आता 8 ने कोणत्या संख्येला भाग जातो? तर जर कोणत्याही संख्येला 8 ने भाग द्यायचा आहे ना, त्याचे लास्टचे 3 डिजिट पकडा. किती अंक पकडा? 3. जर त्या शेवटच्या 3 अंकाला जर 8 ने भाग गेला तर त्या संपूर्ण संख्येला 8 ने भाग जातो. आता या संख्येचे आपण शेवटचे 3 अंक बघू काय आहेत. तर तुम्ही म्हणाल सर या संख्येचे शेवटचे 3 अंक किती आहे? तर 8 4 बी आहे. तर आता या बी ची किंमत किती ठेवू शकतो जेणेकरून 8 ने भाग जाणारी संख्या तयार होणार. म्हणजे ही जी काही पूर्ण अखंड संख्या तयार होणार ही 8 ने भाग गेला पाहिजे. तर बी ची किंमत काय ठेवू शकतो? तर बी ची किंमत आपल्यासाठी ठेवण्यासाठी 0 1 2 3 4 5 6 7 8 9 एवढेच नंबर आहे. याच्या व्यतिरिक्त कोणते नंबर नाही आहे. आता त्यांनी विचारलं होतं की किमान मूल्य सांगा, म्हणजे कमीत कमी किंमत सांगा. तर आपण बी ची किंमत 0 जर मानली बेटा, तर जर मी तर 0 ठेवले 8 4 0 तर या संख्येला 8 ने भाग देणार का? हो सर. तुम्ही म्हणाल 840 जी काही संख्या आहे 8 ने भाग जाणारी आहे. म्हणजे या बी ची किंमत मी कमीत कमी 0 मानू शकतो. कमीत कमी किती मानू शकतो? 0 मानू शकतो. आता बी तर निपटून गेला, बी ची किंमत ठरवली आपण. आता राहिला ह्या ए ला निपटवायचा. आता ए ची किंमत कशी ठरवणार? तर 8 न तर भाग जाणार, इथं जर 0 असला तर. आता राहिला आपल्याजवळ 3. सॉरी, आता किती राहिलं बेटा? 3. तर 3 ची कसोटी काय सांगते? दिलेल्या संख्येतील अंकाच्या बेरजेला 3 न भाग गेला पाहिजे. आता याच्या अंकाची बेरीज करा, त्याला 3 न भाग जातो का नाही चेक करा. नाही तर जिथं 2 अंकाची बेरीज किंवा एका अंकाची बेरीज 3च्या पाड्यामध्ये येत असेल तिथे त्याला कॅन्सल करून टाका. बघा 8 आणि 4 किती होतात? 12. 3 न भाग जाते. 6 ला 3 न भाग जाते, कॅन्सल झाला. 8 आणि 5 किती होतात? 13. 13 मध्ये पण 3 न भाग जाते, राहिलं काय? 1. आता आपल्याकडे ए अधिक 1 शिल्लक राहिलं, बरोबर का नाही? ए अधिक 1 शिल्लक राहिलं. आता या ए ची किंमत किती ठेवू जेणेकरून हा पूर्ण नंबर 13 ने भाग जाणार, म्हणजे 3 ने भाग जाणारा नंबर झाला पाहिजे. तर तुम्ही म्हणा सर 0 जर ठेवले, ए ची किंमत जर 0 ठेवली, 0 अधिक 1 म्हटलं तर किती येते? 1च येते. आपल्याला तर 3 न भाग जाणारी संख्या पाहिजे सर, तर 0 नाही ठेवू शकत. मग काय ठेवणार? मग 1 ठेवून बघा. इथं 1 जर ठेवला, 1 आणि 1 किती होतं बेटा? 2 होते. आणि 2 ला 3 न भाग जाते का? नाही सर, नाही जात. मग आपण ए ची किंमत इथं काय करू? 2 पुट करून बघू. 2 जर ठेवले, ए ची किंमत 2 आणि 1 किती होते? 3. आणि 3 ला 3 न भाग जातो सर. म्हणजे ए ची किंमत किती आहे? फायनली ए ची किंमत आहे सर ती, ए ची किंमत किती आहे? सॉरी, ए ची किंमत किती आहे बेटा? 2 आहे. ए ची किंमत 2 आहे. आणि बी ची किंमत आपण 0 ठेवली होती. त्याने विचारलं तर या दोघांची बेरीज किती? तर या दोघांची बेरीज किती येणार? 2. तर 2 आपलं इझिली उत्तर निघू शकलं असतं. चलो आगे. ललित एक काम म्हणते 15 दिवसात आणि दिनेश 25 दिवसात. ललित जो काही आहे हा एक काम 15 दिवसात करतो. आणि दिनेश आहे ना दुसरा, दिनेश जो काही आहे हा एक तेच काम 25 दिवसामध्ये पूर्ण करतो. तर आता अशा वेळेस आपण काहीतरी काम म्हणायचो, बरोबर, ज्याला 15 आणि 25 ने भाग जाते. 15 आणि 25 ने भाग जाणारी संख्या कोणती आहे? 75. 15 ने भाग दिला 15 5 आणि 25 ने भाग दिला 3. म्हणजे इथून असं लक्षात आलं की ललित एका दिवसामध्ये किती काम करते सर? 5. आणि जो काही दिनेश आहे तो एका दिवसामध्ये किती काम करते सर? 3 युनिट काम करते. या दोघांचा जर एखादा नंबर आला, बघा त्यांनी म्हटलं होतं ललितने काम करायला सुरुवात केली, ललित काम करून सुरू करतो आणि त्यानंतर तो आडीपाडीने काम करतात. आडीपाडीने म्हणजे एक दिवस आड काम करतात. ललितने कामाला सुरुवात केली, नंतर दिनेश आला. तर एका दिवसाचा हे पूर्णच एक दिवस याने काम केलं ललितने आणि दुसऱ्या दिवशी कोण आहे? दिनेश आहे. म्हणजे या संपूर्ण सायकल मध्ये एक सायकल कंप्लीट होण्यासाठी सर 2 दिवस लागतात. तर काम किती होते? एक सायकल कंप्लीट होते सर 2 दिवसाची. 5 आणि 3 8 काम होतात. किती काम होतात? 8 काम होते सर. एक सायकल कंप्लीट होण्यासाठी 2 दिवसाचा कालावधी लागतो. एक जे काही ललित पासून दिनेश पासून परत ललित पर्यंत येण्यासाठी 2 दिवस लागतात सर. 2 दिवसामध्ये एक सायकल कंप्लीट होते आणि 8 कामं होते. आपल्याला काम किती करायचे होते? तुम्ही म्हणा सर 75 काम करायचे आहे. तर अशा वेळेस काय करायचं? 75 इथे लिहिले. तर या 8 ला कशाने गुणाकार करू जेणेकरून 75च्या जवळपास आपल्याला नंबर सापडणार. तर तुम्ही म्हणा सर 8 ला तुम्ही काय करा? 9 न गुणाकार करून घ्या. तर 9 8 किती होते? 72. इथे जर 9 न गुणाकार झाला तर इथे 9 न गुणाकार करा. 9 दोन्ही किती होणार? 18 दिवस. म्हणजे 18 दिवसामध्ये बेटा किती काम होणार? 9 8 72 काम होणार सर. 18 दिवसामध्ये 72 काम होणार सर. आता नंबर येणार कोणाचा? सायकल तर कंप्लीट होते दिनेशवर, आता कोणाचा नंबर येणार? ललितचा. ललित येणार सर एका दिवसासाठी. आणि त्याला आता किती काम करायचे राहिले? 3च काम करायचे राहिले. ललित जो काही आहे सर एका दिवसामध्ये
5 युनिट काम करतो. किती युनिट काम करतो? 5 युनिट काम करतो. परंतु त्याच्याकडून आता किती काम करून घ्यायचे आपल्याला? 3 काम करून घ्यायचे, कारण की 72 तर झाले, 72 आणि 3 किती झाले पाहिजे? 75 काम झाले पाहिजे. तर 3 युनिट काम करायचे सर. 3 युनिट काम करण्यासाठी त्याला किती वेळ लागेल? तर 3 युनिट काम करण्यासाठी लागेल त्याला 3/5 दिवस. म्हणजे जो काही ललित आहे हा 3/5 दिवस येणार सर. आणि तो 3 युनिट काम करून जाणार, म्हणजे टोटल 72 आणि 3 किती होते? 75 काम कंप्लीट होणार. परंतु आपल्याला म्हटलं होतं की काम कितव्या दिवशी पूर्ण झालं? 18 दिवस तर इथं झालं आणि हा 19वा दिवस निघाला. म्हणजे आपण असं म्हणता येते की 19व्या दिवशी काम पूर्ण झालं असेल. ठीक आहे ना. आपल्याला आणखी जर विचारलं असतं तर याने हे प्रश्नाचं उत्तर किती आलं असतं? फायनली जर विचारण्यातच आलं असतं तर या प्रश्नाचं उत्तर आलं असतं 18.305 दिवसात. 18.305 दिवस लागले असते ते पूर्ण काम होण्यासाठी. म्हणजे 18.5 दिवसाच्या समथिंग आसपास, म्हणजे 19व्या दिवशी ते काम कंप्लीट झालं असतं. ठीक आहे. आपल्याला एवढं डिटेल विचारलं नव्हतं. आता तुम्हाला इथे नाही काय अंकगणितीय श्रेणीवाले जर तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे, नंबर ऑफ TN आपल्याला एक सूत्र शिकलं असं आपण शाळेमध्ये, नंबर ऑफ टर्म काढण्याचा एक फॉर्म्युला आहे. नंबर ऑफ टर्म काढण्याचा TN बरोबर A + N - 1 गुणिले येते D. आता A म्हणजे काय? तर त्या सिरीजचं पहिलं पद. N म्हणजे काय? तर एकूण किती पद विचारले आपल्याला ते येणार N. आणि D म्हणजे काय? तर प्रत्येक पदामधला फरक किती आहे? D म्हणजे डिफरन्स होते. आता इथे म्हटलं तर आपल्याला T2 + T5 बरोबर आहे म्हटलं 8. बरोबर किती दिलाय? 8. आता याला मी थोडं नंतर समजावतो, तुम्हाला थोडंसं बेसिक सांगून देतो बघा. समजा जर मी म्हटलं एक सिरीज आहे 10, 13, 14, 14 नाही 16, 19 असंच काहीतरी सिरीज आहे. अशीच काहीतरी सिरीज आहे. अशीच किती पदाची सिरीज आहे? 10 पदाची सिरीज आहे. 10 पद आहे याच्यामध्ये. किती पद आहे? 10 पद आहे. आता या 10 पदाची जर आपल्याला नंबर ऑफ टर्म काढायचं असेल, किती पद आहे हे काढत असेल, तर आपण काय करणार? पहिलं पद किती आहे बेटा? 10 आहे. शेवट एकूण पद किती दिली आपल्याला? 10 पद दिली आहे. एकूण पद किती दिली आहे? 10. 10 मायनस काय करणार? 1 आणि गुणिला काय करणार? D. तर D कसा निघते? तर प्रत्येक पदामधला फरक किती आहे? प्रत्येक पदामध्ये फरक किती येत आहे बेटा? 3 येत आहे. तर आपण काय करणार? 10 + 8. 10 मधून 1 महिना झाला किती राहतं? 9. 9 गुणिला 3 म्हटलं तर याचं जे काही 10वं पद आहे, 10व्या पदाची किंमत किती येणार? 10 + 9 त्रिक किती होते बेटा? 27. 10व्या पदाची किंमत किती येणार? 37. तर आपण असं इथं नंबर ऑफ टर्म काढू शकतो. आणखी मला एक सांगायचं आहे इथं. आणखी काय सांगायचं आहे बघा. जेव्हा आपल्याला TN जेवढ्या नंबरचं पद विचारलं, समजा मी म्हटलं त्याचं 10वं पद सांगा बा, 10व्या पदाची किंमत सांगा, T10 ची किंमत सांगा. तर T10 ची किंमत किती काढणार आपण? पहिलं पद आहे सर A आणि N ची किंमत किती आहे आपल्याकडे? 10 आहे. तर 10 मधून 1 मायनस करा आणि गुणिला D ची किंमत तशीच ठेवा. म्हणजे T10 म्हणजे T नंबर ऑफ टर्म 10व्या पदाची किंमत किती येणार? A प्लस 10 मधून 1 मायनस झाला तर याला जर गुणाकार केला तर किती होणार? 10 मधून 1 मायनस झाल्यानंतर राहते 9. 9 गुणिला किती येणार? D. म्हणजे असं म्हणू शकतो आपण 10वं पद जर काढायचं आहे ना सर, तर A + 9D पाहिजे आपल्याला. आणि समजा जर मी इथे असं म्हटलं असतं तुम्हाला 12वं पद सांगा बा, तर 12वं पद कसं निघणार? A प्लस याच्यामधून तुम्ही 1 कमी करून टाका, 11D येणार सर. समजा जर मी म्हटलं असतं तुम्ही 50वं पद शोधून सांगा एखाद्या टर्मचं, म्हणजे एखाद्या सिरीजचं, तर तुम्ही काय करायचं? हे पहिलं पद लिहायचं. हे 50 आहे ना सर, ते 49 गुणिला D करायचं. असं का होत आहे? कारण की N ची किंमत तुम्ही इथे ठेवणार, त्याच्यामधून 1 मायनस करणार, गुणिला काय येणार? D येणार. समजून आलं का नाही? परत आणखी एखादं समजावतो बघा. समजा मी म्हटलं तुम्हाला एखाद्या सिरीजचं 30वं पद किती असणार? तर तुम्ही लिहिणार इथं A प्लस 30 मायनस 1 आणि गुणिला काय येणार? D. तर A प्लस 30 मधून 1 मायनस झाला किती राहते? 29 आणि गुणिला किती आहे? D. तर त्या सिरीजचं 29वं पद कोणतं येणार मग? A प्लस 29D. मग होत काय? इथं 30 आहे ना सर, तर A प्लस 29 राहते, म्हणजे एक पद काय होते? कमी होते. का? कारण की इथे N मायनस 1 असते. बरोबर का नाही? आता ते जर लॉजिक समजलं असेल तुम्हाला, तर आता इथं आपण प्रश्नामध्ये अप्लाय करू बघा. आपल्याला दिलं होतं T2 प्लस T5 बरोबर किती दिलं होतं? 8. तर मी यातला सेकंड नंबरचं पद आहे ना, तर याला कसं लिहू शकतो? A प्लस D. तर तुम्ही म्हणा सर कसं? तर तुम्ही तो फॉर्म्युला पाहिलाच आता, A प्लस N मायनस 1 गुणिला D. तर A तर आहे सर, N ची किंमत किती आहे? 2 आहे. तर 2 मधून 1 मायनस झाला आणि गुणिला काय येणार? D. तर A प्लस 2 मधून 1 मायनस झाला 1 आणि 1 गुणिला D म्हटलं तर किती येणार? D येणार. तर तेच लिहिलं आपण. बरोबर. तर याचं दुसरं पद काय येणार? तर याच्यामधून 1 कमी करून टाका सर. याचं 5वं पद जर काढायचं असेल A प्लस 4D म्हणा लागेल आणि बरोबर किती आहे? 8. क्लिअर आहे का नाही आहे? याचं म्हटलं 5वं पद काय येणार? A प्लस 4D येणार. ओके. तर आता A आणि A किती होणार? 2A आणि D आणि 4D किती होतं? 5D. बरोबर किती आहे बेटा? 8 आहे. हे तर झालं सर या टर्मच्या बाबतीत. आता या पुढं T3 आणि T
7 विचारलं, याची किंमत दिली आपल्याला 14. तर याचं तिसरं पद काय होणार? a प्लस 2d. एक कमी करून टाका. याचं 7वं पद किती येणार? a प्लस 6d. आणि बरोबर किती आहे बेटा? 14. a आणि a किती होणार? 2a होणार सर. आणि हा 2d आणि 6d बरोबर किती होणार? 8d. बरोबर किती आहे? 14. आता हे समीकरण नंबर 2, हे समीकरण नंबर 1. अब आगे बढ़ो. अब आगे आओ बेटा. लाल पेन घेऊन. अब आगे आ जाओ. तर आपल्याला पहिलं समीकरण किती दिलं आहे? 2a प्लस 8d बरोबर किती आहे? 14. त्यानंतर 2a प्लस 5d बरोबर किती आहे? 8. इथे आपल्याला काय करायचं? आता चिन्ह बदलून टाकायचे. मायनस मायनस मायनस. तर मायनस केल्यानंतर हे काय होणार? कॅन्सल. 8d मधून 5d मायनस झाल्यानंतर किती राहणार? 3d बरोबर इथे किती राहते? 6. तर d बरोबर किती येणार? 6/3. तर d ची किंमत निघाली बेटा आपल्याकडे 2. तर d ची किंमत आली सर 2. तर d ची किंमत जर 2 आली तर एखाद्या कोणत्याही समीकरणामध्ये d ची किंमत ठेवून द्या तुम्ही. तर d ची किंमत मी या समीकरणामध्ये ठेवतो. तर 2a प्लस 2 गुणिला d ची किंमत किती काढली आपण? 2. तर 5 गुणिला 2 म्हटलं तर किती होणार? 10. आणि बरोबर किती आहे इथं? 8. तर 2a बरोबर 8 मायनस 10. तर इथे लिहून देऊ का? आता इथे लिहून देतो बघा तुम्हाला. हे समीकरण काय करतो मी? खाली लिहून देतो. इथे 2a होतं ना आपलं. 2a प्लस 5d बरोबर आहे बेटा 8. तर d ची किंमत काढली आपण 2. तर 2a प्लस 2 गुणिला 5 म्हटलं किती होणार? 10 बरोबर आहे आपल्याकडे 8. तर 10 त्या बाजूने जाणार तर मायनस मध्ये. तर 2a बरोबर 8 मधून 10 मायनस झाले. तर 2a बरोबर मायनस 2. 10 मधून 8 मायनस झाल्यानंतर मायनस 2 राहणार. a बरोबर किती येणार? मायनस 2 भागेला 2. तर a बरोबर येते सर मायनस 1. तर a बरोबर मायनस 1 आलं. तर d बरोबर आलं 2. आता आपल्याला विचारण्यात काय आलं होतं? तर सर विचारण्यात आलं होतं असं, तर त्या श्रेणीचे कितवे पद? 11वं पद सांगा म्हणजे शोधून. कितवं पद? 11वं पद. तर 11वं पद कसं येणार? a प्लस किती येणार? 10d. बोलू शकता आता तुम्ही. 11 मधून 1 मायनस झाल्यानंतर काय येणार? 10d येणार. a ची किंमत किती आहे बेटा? a ची किंमत आहे सर मायनस 1. d ची किंमत किती आहे? 2 आहे. बघू शकता. d ची किंमत किती आहे? 2 आहे सर. तर 10 गुणिला 2 करा. तर मायनस 1 प्लस 10 दोन्ही किती होतात? 20. 20 मधून 1 मायनस झाला किती राहतात? 19. तर 19 अपने सवाल का सही जवाब आहे. घाबरू नका, मी त्याला पूर्ण डिटेल सांगितलं त्याच्यामुळे. आणि तुम्हाला एकदा हे समजलं ना तर काहीच त्याच्यामध्ये मोठी गोष्ट नाही आहे. हे प्रत्येक बॅचमध्ये आपल्या पूर्ण बॅचमध्ये होत राहते. ठीक आहे. आता मी जेमतेम काय करणार आहे? लाईव्ह पण बॅच घेण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून तुम्हाला लाईव्ह बॅच आपल्याला लाईव्ह राहणार. तुम्ही इथे मी सॉल्व्ह करून सांगणार, तुम्हाला ते काढावं लागेल. ठीक आहे. जसं तुम्ही ऑफलाईन मध्ये राहता ना, त्याच पद्धतीने आपण एक लाईव्ह बॅच लवकरात लवकर तुमच्यासाठी सुरू करणार आहोत. ठीक आहे. चलो आगे. आता इथे म्हटलं होतं या संख्येला 5 ने भागल्यास बाकी सांगा किती येणार. तर 5 ने जर आपण भागलं बेटा तर बाकी किती? तर इथे दिलं आपल्याला 31 अरे 31 गुणिला 32 गुणिला 33. आणि याला जर आपण म्हणते 5 ने जर भाग दिला तर बाकी सांगा किती. आता बरेच विद्यार्थ्यांना काय केलं? सगळ्यांचा गुणाकार केला नंतर 5 ला भाग दिला. अशी काही करण्याची गरज नाही बेटा, लक्षात ठेवा. 5 ने जर आपण या 30 ला भाग दिला, 31 आहे ना, 30 पर्यंत भाग दिला तर बाकी किती राहणार? तुम्ही म्हणा सर हे तर लय सोपी काम आहे. कोणतं? तर 5 ने जर याने 30 ला भाग दिला तर उत्तर किती येते? +1 येते. 5 ने जर 32 ला भाग दिला तर +2 येतात. 5 सगळं 30 होते, बाकी किती राहणार? 2. 5 ने जर 33 ला भाग दिला सर +3 येते. आता या सगळ्यांची बेरीज करायला लागेल. 3 आणि 2 6 बरोबर ना. 3 आणि गुणाकार आहे ना, 3 दोन्ही 6, 6 एक 6. तर 6 भागीला जर 5 केलं तर 5 ने परत 6 ला भाग दिला तर उत्तर किती येते? बाकी येते 1. आणि तेच विचारलं होतं आपल्याला, बाकी किती. रिमाइंडर वाला प्रश्न आहे आणि खूप सोपी आहे. काही गुणाकार करण्याचा नंतर 5 ने भाग द्यायचा अशी काहीच गरज नव्हती त्याच्यामध्ये. चलो आगे. एक संख्या म्हणते y ला 225 ने भागल्यास बाकी 33 राहतात. जर त्या संख्येला 15 ने भागल्यास बाकी z राहतो, तर z ची किंमत सांगा. लक्षात ठेवा, हे जे की 15 ने भागले ना, तर 15 ने ह्या संख्येला बरोबर भाग जाणार म्हणजे जाणार. तर आता आपल्याला या संख्येला 15 ने भाग जातं का? हा सर जातो. आता हे जे काही 33 बाकी राहते ना, या 33 ला जर आपण 15 ने भाग दिला तर जे काही बाकी राहते ना तेवढेच बाकी राहणार z म्हणजे. तर 15 दोन्ही किती होतात? 30. बाकी किती राहतात? 3. तर z ची किंमत किती येणार? 3. z बराबर कितना? 3. तर 3 अपने सवाल का सही जवाब है. चलो आगे. जर संगीताचा मासिक वेतन 3.203% वाढ केल्यास जाते तेव्हा तिचा पगार 132 रुपये जास्त होतो. किती होतं? 132. हे जे काय 3.203 यालाच पकडा पहिले. 3.203 ची जर फ्रॅक्शन काढतो म्हटलं 3 त्रिक 9, 9 1 किती होतं? चुकलंच का नाही इथं? 3 त्रिक 9, 9 2 किती होतं? 9 2 होतं सर 11. 11 भागेला 3. आणि याला पर्सेंट लागलाय ना सर, भागेला येणार 100.
म्हणजे याची जर फ्रॅक्शन किंमत केली ना ती येते 11/300. म्हणजे असं म्हणता येते सर, जी काही संगीता होती तिचं मासिक उत्पन्न, मासिक वेतन जर 300 होतं तर त्याच्यामध्ये 3.203% वाढ केली म्हणजे 11 युनिट बनते. 11 युनिटची किंमत दाखवत आहे, त्याच्यामध्ये किती वाढ केली? 132ची. तर 11 युनिटची किंमत 132 आहे बेटा. तर एका युनिटची किंमत किती? याला 11ने भाग देऊन द्या. बघा या संख्येचा, या खालच्या संख्येचा एवढा टक्के भाग म्हणजे काय होते? वरचा नंबर होते. आता जर तिचं मासिक वेतन 300 असेल, त्याच्यामध्ये जर 3.203%ची वाढ केली म्हणजे तो 11 युनिट बनणार. 11 युनिटची किंमत दाखवता 132 रुपये वाढ झाली. तर एका युनिटची किंमत किती? 11ने याला भाग द्या. 11 1 11, 11 दोन्ही 22. एका युनिटची किंमत 22 आली सर. तर 300 युनिटची किंमत किती? 300 गुणिले 11 22. बरोबर का नाही? आता 300 बरोबर ना? काही चुकलं तर नाही आपलं? 300 गुणिले 12 करा. 12 आली नाही एका युनिटची किंमत. 12 तरी किती होणार? 36. म्हणजे 3600 रुपये तिचं काय असेल? मासिक उत्पन्न असेल. आहे ऑप्शन 3600 रुपये. ऑप्शन नंबर डी. खूप सोपी प्रश्न होतात, तुम्हाला फक्त ते समजलं पाहिजे. जेव्हा म्हणते 6, 7, 15 आणि 17 या प्रत्येक संख्येत कोणती संख्या मिळवावी म्हणजे या संख्या प्रमाण आहेत. डिटेल जर सॉल्व्ह करायचं असेल तर मानलं आपण या प्रत्येक संख्येमध्ये x प्लस केला, पहिल्या संख्येमध्ये प्लस केला x, आणि दुसऱ्या संख्येमध्ये काय आहे? दुसरी संख्या आपली 7, त्याच्यामध्ये पण xच प्लस केला. बघा प्रमाणात म्हणजे काय होते? डिटेल जर करायचं असेल तर तुम्ही असं करू शकता. त्यानंतर 15 या संख्येमध्ये पण मानलं आपण xच प्लस केला, नंतर 17 प्लस x. डिटेल म्हटलं तुम्हाला असं करावं लागेल. बरोबर, म्हणजे या संख्या प्रमाणात होतील. म्हणजे पहिलं पद भागेला दुसरं तिसरं भागेला चौथं करावं लागेल. मग ही क्वाड्रेटिक इक्वेशन तयार होणार. मग तुम्हाला ते किंमत वगैरे ठेवून काढावं लागेल. नाही तर तिसरा ऑप्शन काय? ते ऑप्शन ठेवून आपल्याला पाहावं लागेल म्हणजे या संख्या प्रमाणात येतात का नाही येत. ठीक आहे. आणखी दुसरा काय पर्याय? तर दुसरा असा पर्याय बेटा, टोला गेला न मारता डायरेक्ट कसं आलं पाहिजे आपल्या प्रश्नाचं उत्तर ते सांगतो आता. तर आता आपल्याला जो काही रेशो दिला होता, हे जे काही संख्या दिल्या होत्या, यामध्ये आपण पाहायचं की पहिल्या 2 नंबर मधला फरक किती आहे? तुम्ही म्हणाल सर 1चा फरक आहे. बहुत बढिया. इथे किती आहे बेटा? 17 आहे. तर पहिल्या या 2 नंबर मध्ये फरक किती आहे सर? 1चा आहे. त्याच्यानंतर या 2 नंबर मध्ये फरक किती आहे? 2चा. हे झाल्यानंतर काय करायचं? हा जो काही 2 राहते यांनी याच्या पहिल्या नंबरला गुणाकार करायचा. 2 गुणिले 6 म्हटलं किती होते? 12. त्यानंतर हा जो काही 1 आहे यांनी याच्या पहिल्या नंबरला गुणाकार करायचा. 1 गुणिले 15 म्हटलं तर 15. मायनस करायचे. त्याच्यानंतर या दोघांमधला फाचा फरक किती आहे? या दोघांमध्ये फरक किती आला? 1चा आला सर. तर 15 मधून 12 मायनस झाले 3. 3 भागीला 1 म्हटलं तर प्रत्येक संख्येमध्ये 3 प्लस करावं लागेल. म्हणजे या संख्या काय येणार बेटा? प्रमाणात येतील. बघा इथे 3 प्लस केले ते काय होते? 9. इथं 3 प्लस केले तर किती होते? 10. त्यानंतर इथं 3 प्लस केले तर किती होते? 18. आणि इथे 3 प्लस केले तर किती होते? 20. आता या संख्या प्रमाणात आहे का नाही? हे कसं होणार? तर इथं पहा, याचा रेशो किती आहे? 9:10. याचे रेशो 9:10 येतो. 2 ने भाग दिल्यानंतर काय होणार? 9:10 होणार. म्हणजे 9:10 9:10 बरोबर आहे. या संख्या प्रमाणात येतील. म्हणजे प्रत्येक संख्येमध्ये किती ऍड करावं लागते बेटा? 3 ऍड करावं लागतं. तुम्ही ऑप्शन थ्रू जरी गेले तरी चालतं. बघा 10,000 रुपये रक्कम 2 भागामध्ये सरळ व्याज पद्धतीने 8% वार्षिक दर आणि 10% वार्षिक दराने उधार दिली गेली. जर सरासरी वार्षिक दर 9.2%. तुम्ही मिश्रण जरी लावलं असतं ना, तुमचा प्रश्न सॉल्व्ह झाला असता. काही प्रिन्सिपल 8% दरानं, काही प्रिन्सिपल 10% दरानं, आणि यांचा दोघांचा ॲव्हरेज किती होता म्हणते? 9.2%. होते काय? तर या दोघांची वजाबाकी लिहायची या बाजूनं. 10 मधून 9.2 मायनस झाले तर 0.8 राहणार, आणि या दोघांची वजाबाकी लिहायची या बाजूनं. ते राहणार 1.2. बरोबर आहे ना? 1.2 राहत आहे. तर यांचा काढा रेशो. पॉईंट पॉईंट कॅन्सल झाला. 4 दुनी 8 होतात आणि 4 त्रिक 12 होतात. आता विचारण्यात काय आलं होतं की त्या दोन्ही भागाची किंमत सांगा. काही रक्कम 8% दरानं, काही रक्कम 10% दरानं. टोटल रक्कम किती दिली आपल्याला? 10,000. तर आता 2 युनिट रक्कम आहे 8% दरानं आणि 3 युनिट रक्कम आहे 10% दरानं. 2 आणि 3 या दोघांची बेरीज केली तर 5 युनिट रक्कम होते. 5 युनिटची किंमत दाखवत आहे 10,000 प्रश्नामध्ये एकूण. तर तुम्ही एका युनिटची किंमत काढू शकता. एका युनिटची किंमत किती येणार? 5 ने याला जर भाग दिला तर एका युनिटची किंमत येते सर 2,000. तर 2,000 गुणिला 3 युनिटची किंमत किती? 2,000 गुणिला 3 म्हटलं तर किती येतं? 6,000. हे ऑप्शन आहे. आणि 2 युनिटची किंमत किती? 2,000 गुणिला 2 म्हटलं तर किती येतं? 4,000. 4,000 हे आहे. 4,000 आणि 6,000 रुपये इन्व्हेस्ट केले असेल सरळ व्याज पद्धतीने. चलो आगे. 1 ते 20, 1 ते 100 या अंकाच्या दरम्यान 9 हा अंक किती वेळा येतो? तर बरेच विद्यार्थ्यांना नाही आठवत होतं. तर नाही आठवलं ठीक आहे. तुम्हाला एक आणखी आयडिया सांगतो बघा. तुम्हाला जर आठवलं नाही समजा पेपरमध्ये, तर ते जे काही OMR राहते आपल्याला विचारलं कुठून डाटा, जास्त करून हाच डाटा विचारते 1 पासून 100 पर्यंत. आपण काय करायचं? त्या OMR वाले जे काही नंबर दिले त्याच्यामध्ये पाहून यायचं. किती वेळा 2 आला, किती वेळा 3 आला, किती वेळा 9 आला, किती वेळा 4 आला, किती वेळा 5 आला. बस एवढं डोकं लावायचं. बाकी तिसरं काही डोकं लावण्याची काही गरज नाही. तसं जर तुम्हाला पाठ असेल तर 20 वेळा येते.
ठीक आहे, हे पाठ करण्याचंच काम आहे. नाही पाठ करायचं आहे तर तुम्ही असं करू शकता, ते ओळ मार्क मध्ये 1 2 3 4 5 6 हे नंबर टाकले राहते आणि त्याच्यामध्ये आपल्याला विचारलं होतं 9 ही संख्या किती वेळा येते, तर 9 ही संख्या किती वेळा येते, 20 वेळा येते. चलो आगे, चलो आगे. राजूचे वय ते रमेशच्या वयाच्या दुप्पट आहे. जो काही राजू आहे आणि जो काही रमेश आहे, राजूचे वय रमेशच्या वयाच्या दुप्पट आहे. रमेशचं वय जर x वर्ष आहे तर राजूचं वय किती आहे बेटा, 2x वर्ष आहे. राजूचं वय किती होणार बेटा, 2x वर्ष. किती होणार, 2x वर्ष म्हणा सर. 4 वर्षानंतर त्या दोघांच्या वयातील अंतर म्हटलं तर 4 वर्षानंतर, आता हे झालं आज, 4 वर्षानंतर काय होणार मग इथे लिहायचं 4 वर्षानंतर. 4 वर्षानंतर सर हा जो काही राजू आहे ना, तो आज 2x वर्षाचा घेऊन फिरत आहे, तो 4 वर्षाने वाढेल. आणि हा रमेश जो काही आहे हा x वर्षाचा, त्याच्या वर्षामध्ये 4 वर्षाची वाढ होणार. 4 वर्षानंतर यांच्या वयातला आपल्याला दिलाय फरक 10 वर्ष आहे म्हणते. म्हणजे असं म्हणता येते 2x अधिक 4 मायनस x प्लस 4 या दोघांमध्ये फरक कितीचा आहे, 10चा आहे. आता हा मायनस वाला आतमध्ये गेला तर हा मायनस करेल. म्हणजे इथून म्हणू शकतो 2x अधिक 4 मायनस x मायनस 4 बरोबर आहे सर 10. आता प्लस 4 आणि मायनस 4 कॅन्सल, 2x मधून x मायनस झाले तर x बरोबर किती येते 10. तर x बरोबर आलं 10. ज्याचं विचारलं, कधीचं विचारलं तिथं पटकून टाका, आपली किंमत निघते. राजूचे आजचे वय सांगा किती. राजूचं आजचं वय किती होतं, 2x वर्ष. एका x ची किंमत 10 आहे तर 2x ची किंमत किती, 2 गुणिले 10 केलं तर किती ते 20 वर्षाचा आहे ते राजू. आगे नेक्स्ट 60चा 203. आता 60 या संख्येचा म्हटलं तर 203 भाग. हे कुठं म्हटलं तर बरोबर वापरायचं. 80चा 6 म्हटलं म्हणून गुणाकार 3/2 भाग पेक्षा कितीने छोटा आहे. आता या दोघांमध्ये विचारलं आपल्याला किती लहान मोठा किती आहे का, तर काढू याचा 203 भाग किती येते बेटा. 3 ने जर भाग दिला 20 येते 40 आणि यांनी याला जर भाग दिला तर किती येते 120. याच्यात फरक किती आहे म्हणजे फरक कितीचा आहे, 80चा आहे. ठीक आहे, चला आगे. 1 ते 20 मध्ये मूळ संख्या किती येतात, हे तुम्हाला रट्टाच मारायचा आहे. 1 ते 20 पर्यंत मूळ संख्या किती येतात, 8 येतात. 1 पासून 100 पर्यंत लक्षात ठेवा, 1 पासून 50 पर्यंत लक्षात ठेवा, 1 पासून 50 पर्यंत किती येतात 15. प्रश्न विचारले बरेचदा. चलो, आणखी तुम्हाला जर डिटेल शिकायचं असेल मित्रांनो तर तुम्ही आपले हे बॅच जॉईन करू शकता. मी मगाशी सांगितलं तुम्हाला, हा फक्त टायमिंग जो काही आपला हा किती वाजताचा आहे, 10 ते 11. तुम्हाला जर वाटेल तर या नंबरवर तुम्ही मेसेज करू शकता. एकदा येऊन बसा, असं काही नाही की मी 8 दिवस तुम्ही डेमो बघा, तुम्हाला समजेल तर पुढे कंटिन्यू करायचं, नाही समजलं तर जय हिंद जय महाराष्ट्र, काही टेन्शन नाही आहे. ठीक आहे, तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही या, फक्त 500 रुपये मंथलीमध्ये आणि डिजिटल स्वरूपात आहे, असं काही नाही. सर्व काही एकदम क्वालिटी भेटणार आहे तुम्हाला, शिकवणे आणि तुमचा रिझल्ट पण. बघा यामध्ये ते 6 या अंकाची स्थानिक किंमत किती. हा जो काही नंबर दिला होता 194.0346 यामध्ये 6 या अंकाची स्थानिक किंमत विचारलं किती येणार. तर आता इथे पॉईंट दिलाय ना बाबू, पॉईंट नंतर आपण पाहायचं किती नंबर आहे. पॉईंट नंतर हा 6 जो काही आहे किती वेळा नंबरवर आहे, तर तुम्ही म्हणाल सर 1 2 3 4 वेळा, चौथ्या नंबरवर आहे सर. तर आधी लिहा हा 6 आणि गुणिला करा बेटा 1, भागीला काय करा, हा कितव्या नंबरवर आहे बेटा, 1 2 3 4 चौथ्या नंबरवर आहे ना, ते 1 वर 4 0 ठेवून द्या. हा सर चौथ्या नंबरवर आहे ना, तर 1 वर 4 0 ठेवून द्या. आता 6 ने याला जर गुणाकार केला तर हे झाले 6 आणि भागीला येणार 1 वर 4 0. आता कोणत्याही संख्येवर 1 वर जर 4 0 असेल खाली, तर वरच्या संख्येमध्ये पॉईंट नंतर 4 संख्या येणार, 0.0006. तर 0.0006 एकच ऑप्शन होतं, ऑप्शन नंबर 3. चलो आगे. एका व्यापाऱ्याने 25 डझन केळी 12 रुपये डझन या दराने विकली. 25 डझन केळी 12 रुपये डझन या दराने विकली, तर खरेदी किंमत किती असेल, तर 12 गुणिले 25 करा, 12 पंच 60, 12 पंच 60, हा 6. 12 दोन्ही 24, 24 6 किती ते 30. म्हणजे हे झाली त्याची कॉस्ट प्राइस, खरेदी किंमत. त्यावर म्हणजे त्याला 100 रुपये नफा झाला. तर 100 रुपये नफा झाला तर प्रॉफिट याच्यामधून काढून टाका. सेलिंग प्राइस आहे, सॉरी, हे काय त्याची विक्री किंमत, सेलिंग प्राइस. याच्यामधून प्रॉफिट जर काढून टाकला तर काय राहते आपली खरेदी किंमत. खरेदी किंमत किती आहे, 200 रुपये. हे त्याची झाली कॉस्ट प्राइस, खरेदी किंमत. जर त्याची नफा झाला तर त्यानं किती रुपये डझन खरेदी केली होती, तर 200 रुपये डझन खरेदी केली होती. 200 रुपये यायला पाहिजे नाही यार बेटा. 200 रुपये डझन त्याने काय केली होती, खरेदी केली होती. मी ऑप्शन तर दिलं होतं तुम्हाला 200 रुपये. अरे सॉरी, 1 डझन कितीचा, तर 25 डझन होतं ना, याला 25 ने जर भाग दिला तर 25 8 किती, 200. 8च उत्तर बरोबर.
25 8 किती 200, सॉरी याला 25 ने जर भाग दिला 25 8 200. चलो आगे 8 डझन. राहुलची मासिक कमाई 5300 रुपये आहे. राहुलचा मासिक खर्च दिलाय 4000 रुपये. त्याची जी कमाई दिली आहे बेटा, इन्कम दिलाय 5300 रुपये, हे त्याचं इन्कम आहे. आणि जो काही खर्च दिलाय तो दिलाय 4000 रुपये. तर खर्च जर याच्यामधून मायनस केला तर त्याची सेव्हिंग निघून जाते बचत. बचत किती आहे त्याची, तर तुम्ही म्हणा सर बचत आहे 1300 रुपये. 1300 रुपये बचत आहे. तर 2 वर्षात सांगा त्याने म्हणते किती रुपये बचत केली सर, एकूण किती रुपये बचत केली. तर 2 वर्षामध्ये 12 महिने एका वर्षामध्ये, तर 2 वर्षामध्ये 24 महिने असते. तर 24 ने याला गुणाकार करा. आता त्याचा एका महिन्यामध्ये, मासिक म्हटलं तर इथे पाहून घ्या, मासिक म्हणजे एका महिन्यामध्ये तो 1300 रुपये वाचवतो सर. तर 24 महिन्यामध्ये तो किती वाचवणार, तर 24 ने गुणाकार करा. तर हे 2 झिरो येणारच आहे. अरे 2 झिरो, 13 चौक 52, 2 हातचे आले 5. तर आहे कसं, इथंच आहे ऑप्शन, परंतु यापैकी नाही आहे. पूर्ण करू आपण. 13 चौक 52, 2 हातचे आले 5. 13 दोन्ही 26, 26 आणि 5 किती होते 31. 31,200 रुपये सेव्हिंग असेल त्याची. 31,200. चलो आगे. आता हा साधा एकदम बोडोमासचा नियमावर आधारित प्रश्न होता. तर पहिले काय सॉल्व्ह करायचा, ब्रॅकेट. ब्रॅकेटमध्ये भागाकार. तर 36 ला जर 6 ने भाग दिला तर उत्तर किती ते 6. मग आहे 28, बाहेर प्लस चिन्ह, नंतर आहे अरे बाहेर आहे सर प्लस चिन्ह, नंतर आहे 6 मायनस आहे 15. आता या दोघांची बेरीज करा, नंतर वजाबाकी करा. तर 28 6 किती होते भाऊ, 34. 34 मधून 15 मायनस झाले, तर 14 मधून 5 मायनस झाल्यानंतर किती राहते 9. 19 झाले पाहिजे. उत्तर किती राहणार 19. बरोबर आहे ना. चलो आगे. आता एका सांकेतिक भाषेत म्हणते वॉप्स, स्टिंग आणि हार्ड ला या शब्दाला असं लिहिलं जाते. हार्ड टू डेल या शब्दाला Z6 5 असं लिहिलं जाते. तर विचारलं काय आपल्याला, हार्ड. हार्ड या शब्दाला सांगा म्हणते काय लिहिलं जाणार. तर आता पहिले जे काही 2 वाक्य दिले ना, त्या 2 वाक्यामध्ये आपल्याला काहीतरी कॉमन शोधावं लागेल, कारण की हार्ड या शब्दाबद्दलच सांगत आहे ना. तर हार्ड इथे आहे सर, आणि पहिल्या वाक्यात आहे आणि सेकंड वाक्यात आहे. आता पहिलं आणि सेकंड वाक्य मी लिहितो. याच्यासाठी त्याने काय हार्ड, इथं हार्ड आहे. याच्यासाठी काय कोड केला, @, त्याच्यानंतर पर्सेंटेज आणि Z हे कोड केलं. त्याच्यानंतर हार्ड, नंतर काय 2, नंतर डे. यासाठी काय कोड केला, यासाठी केला सर Z6 5. आता बस या 2 मध्ये आपल्याला कंपॅरिझन करायचं बेटा. या 2 वाक्यामध्ये आपल्याला कम्पेअर करायचं आहे की कोणता शब्द रिपीट आहे. सर इथं हार्ड आहे, इथं पण हार्ड आहे, इथे हार्ड, इथे हार्ड. याच्यामध्ये कोण कम्पेअर, काय चुकलं गेलं काय. तर तुम्ही म्हणाल सर इथं Z आहे आणि इथे Z आहे, इथे Z आहे, इथे नाही, चुकला नाही. इथं हार्ड आहे, इथेही हार्ड आहे. इथं कोण कम्पेअर केलं तर आपण हार्ड साठी काय म्हणू शकतो, हार्ड साठी सर हार्ड साठी Z घेतलेला आहे. आणि त्याने तेच विचारलं तर हार्ड साठी काय, तर Z. एवढं साधं सुद्धा काम होतं. बाकी आपल्याला काही गरज नाही, काढूही नका. बघा आता प्रश्नचिन्हाच्या जागी सांगा कोणतं येणार, असं दिलं होतं याच्यात. इथं काय येणार, ही एक उभी रेषा होती, म्हणजे आडवी होती सुरुवातीला, ती काय झाली स्ट्रेट झाली. आता हा आडवा माणूस आहे, तर इथं काय झाला पाहिजे, उभा. तर उभा झाला पाहिजे, तर असं कुठं दिसत आहे पहा, उभा झाला पाहिजे. तर ऑप्शन नंबर 2 मध्ये होता. इथे आता हा क्रॉस म्हणजे आडवी होती तर ती उभी झाली. आडवा माणूस आहे तर तो काय राहणार, उभा राहणार. बस. चलो आगे. जपानचा हिरवा तितर. तर जपानचा हिरवा तितर काय, तर पक्षी आहे. पक्षी आहे जपानचा, राष्ट्रीय पक्षी आहे जपानचा हिरवा तितर. तर आता भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे, तर तुम्ही म्हणा सर मोर आहे. इथं जनरल नॉलेज वाला प्रश्न होता, साधा प्रश्न होता एकदम. जसं तिथे हिरवा तितर दिसला तर हा पक्षी, पक्षीमध्ये तर आपल्यामध्ये कोण आहे भारतात, तर मोरच आहे. तेच मारून द्यायला पाहिजे होतं. चलो आगे. विसंगत निवडायचं होतं. 55, 62, 88, 33. विसंगत कोण आहे सर, 62 आहे. यालाही 11 ने भाग जातो, यालाही 11 ने, यालाही 11 ने, यालाच 11 ने भाग जात नाही. काही काही खूप साधे साधे प्रश्न राहतात. आता इथे जर विचारलं की दिलेल्या प्रश्नार्थक चिन्हाची किंमत किती, लॉजिक जर लावलं तुम्ही बेटा, तर लक्षात घ्या. इथे 40 आहे, 41 आहे सर, इथे 9 आहे. या दोघांची बेरीज केली तर तुम्ही म्हणा सर 81 होते. 81 हा 9चा वर्ग आहे. इथे होता. इथे जर पाहिलं तर 7 आहे सर, 38 आणि 25 या दोघांची जर बेरीज केली ना, तर सर 49 होत नाही. प्रश्नवाला चॅप्टर आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला असं नाही लॉजिक लागत सर, दुसरं लॉजिक लागते. दुसरं लॉजिक काय लागतं सर, ती इथं झालंय सर 81 बेरीज नाही यांची, तर 9 गुणिले 9 करा, तुम्हाला 81 मिळते. बरोबर. आणि या दोघांची बेरीज करा तुम्ही. या दोघांची जर बेरीज केली तर किती होते बाबू, या दोघांची बेरीज 8 आणि 5 13, 3 हात झाला 1. बरोबर का नाही.
3 आणि 3 आणि 3 किती येतं 6, 63. सर 7 गुणिला जर 9 केलं ना तर 63 मिळतात तुम्हाला, म्हणून इथं 7 आहे. इथे 9 न गुणाकार, इथे 9 न गुणाकार. आता इथे जो काही नंबर येणार त्याला 9 ने गुणाकार करूनच निघालं पाहिजे आपलं उत्तर. 18 आणि 36 किती येतात 54. तर 54 ला 9 न गुणाकार करून काढायचा. तर तुम्ही म्हणाल सर 6 गुणिला जर 9 केला ना 54 होते. तर इथं काय राहणार 6 राहणार सर, 9 नाही. लक्षात ठेवा 6 राहणार. या बाजूचा नंबर घेत आहे, या बाजूचा नंबर म्हणजे 7, इथं 9, इथं काय येणार 6. सॉरी, काय ना 6. 6 आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे. आता दिलेल्या अंकमालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी विचारलं काय ना 11 आणि 21 मध्ये जर फरक पाहिला किती ते 10चा. 21 आणि 47 मध्ये फरक जर पाहिला तर सर येते 26चा. 47 आणि 57 मध्ये जर फरक पाहिला, 97 मध्ये फरक पाहिला तर सर येते कितीचा, तिथं 7 आणि 7 मधून 0, बरोबर आहे ना 50चा. सर येते 50चा फरक. त्यानंतर या दोघांमध्ये जर फरक पाहिला तर सर कितीचा येते, 7, 9 मधून 7 महिने झाले तर 2. ठीक आहे ना. नंतर 17 मधून 9 महिने झाले किती राहते, 8 राहते सर. परत दिलं 82 होतात. आता इथं काय सिस्टीम काय लागली आहे, आता याच्या पुढे आपल्याला सांगायचं आहे काय येणार, याच्या पुढचा नंबर सांगायचा आहे. तर इथं सर 10 झाले ना, इथं काय लॉजिक फॉलो होते, तिथं लॉजिक असं लागतं बेटा बघा, 3चा वर्ग करा आणि त्याच्यामध्ये प्लस 1 करा तर म्हणजे 10 होते सर. इथे सर इथे 5चा वर्ग करा प्लस 1 करा त्याच्यामध्ये 26 होते सर. इथे 7चा वर्ग करा त्याच्यामध्ये 1 प्लस करा सर 50 होते. इथे 9चा वर्ग करा त्याच्यामध्ये 1 प्लस करा तुम्हाला 82 मिळतं, बरोबर का नाही. इथे 3 आले, 5 आले, 7 आले, 9 आले, नंतर काय येणार तुम्हाला सर 11चा वर्ग करा त्याच्यामध्ये 1 प्लस करा. 11चा वर्ग होते 121 आणि 1 किती होते 122. 122 आपल्याला या नंबरमध्ये प्लस करायचे, 179 मध्ये 122 प्लस करायचे. 9 आणि 2 किती होते 1101, हात चालला 1, हे झाले 10 0, हात चालला 1, 301 यायला पाहिजे इथं. तर 301 आपल्या प्रश्नाचं काय होतं करेक्ट उत्तर होतं. लक्षात ठेवायचं हे लॉजिक जेवढी आहे ना सांगत आहे मी, खूप महत्त्वाचे लिहून ठेवायचे पेपरमध्ये, म्हणजे आपल्याला नेहमी 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 हेच लॉजिक दिसतं. एका सांकेतिक भाषेत म्हणते कलम. कलम या शब्दासाठी काय कोट केलाय तुम्ही म्हणाल सर 4 3 2. त्यानंतर लकब, ल क ब या शब्दासाठी काय कोट केलाय तर 3 2 1. त्यानंतर कसब, कसब या शब्दासाठी काय कोट केला 1 5 2. विचारलं सरब, सरब या शब्दासाठी काय कोट केला असेल, तर पाहू आता काय कोट केला असेल. आता ह्या दोन वाक्यामध्ये कम्पेअर करा सर. इथे काय कॉमन दिसते, इथं क आहे सर, इथे क आहे. तर या दोन नंबरमध्ये कॉमन कोण आहे, तुम्ही म्हणा सर या दोन नंबरमध्ये 4ही आहे आणि 3 आहे 2ही आहे. आता तर आपण फसलो सर. तर मग इथे पण आपल्याला ऑड नंबर शोधा काय आहे, कलम म साठी काय येणार, तर म साठी सर 4 येऊ शकते, म साठी येऊ शकते 4, म साठी येऊ शकते 4. कारण की इथं जर आपण हे दोन सारखे सारखे नंबर जर कॅन्सल केले तर म साठी 4 येऊ शकते. नाही तर आणखी कन्फ्युज जात असेल तर आणखी पुढे जाऊ आपण, आणखी आपण सारखे येण्यापर्यंत वाट पाहू. आता एकच अल्फाबेट सारखं असलं पाहिजे असं कोण आहे, तर सर इथं आणि इथं पहिलं आणि तिसरं या दोघांमध्ये कम्पेअर करू. क ल म, इथं क स ब आहे, इथे क आहे सर आणि इथे क आहे. तर पहिला आणि तिसऱ्यामध्ये काय कॉमन आहे, तर तुम्ही म्हणा सर 2 कॉमन आहे. हा जो 2 आहे ना हा क साठी वापरण्यात आला, तर क साठी आहे बाबू 2. ठीक आहे. त्यानंतर पहिला आणि तिसऱ्यामध्ये आणखी काही साम्य आहे का नाही सर, काही साम्य नाही दिसत. आता पहिला दुसरा आणि तिसरं, दुसरा आणि तिसरं मध्ये पहा, दुसरा आणि तिसरं मध्ये पहा इथे ब आहे सर, इथे ब आहे. तर इथे कोणता नंबर सारखा दिसत आहे, इथे 1 सारखा दिसतं सर. म्हणजे हा जो काही ब आहे ना ब साठी आला असेल 1, जो सारखा दिसतो. आता इथं काही शिल्लक नाही राहिलं, स साठी काय असेल 5, म्हणजे स बरोबर किती आहे बेटा 5 आहे. आणखी ठीक आहे पुढे जाऊ. आता आता या दोन मध्ये काय कॉमन आहे, तर या दोन नंबर मध्ये सर जर पाहिलं इथं क आहे, इथं क तर निघून गेला, हा क निघून गेला. इथं काय राहिलं तर ल साठी काय असेल, ल साठी 2 गेला आपला, काय असेल ल साठी असेल सर 3, ल साठी आला 3. त्यानंतर इथं ल साठी 3 आहे, 3 कॅन्सल करा. म साठी किती काढला होता आपण सुरुवातीला 4च काढला होता. आता विचारलं होतं सर ब क, स साठी काय आहे, तर स साठी आहे सर 5, र साठी काय, र आला नंतर का इथं कुठं, ठीक आहे. ब साठी काय आहे बेटा, ब साठी आहे सर 1. त्यानंतर क साठी काय आहे, तर क साठी आहे सर 2. इथं र कुठे सोडलं का आपण, तर र तर कुठेच नव्हता. तर 5 1 2, तर 5 1 2 याला तर पाहिजे, 8ही नव्हतं कुठं, असं ऑप्शन नंबर असायला पाहिजे 5 1 2. काही सुटलं तर नाही, तर 5 1 2 इथेच आहे.
बाकी कुठंच नाहीये, बाकी क्रम सिक्वेन्स वगैरे सोडला तर आपण कुठंच नाहीये. सर ब क चुकलं असेल काहीतरी, परंतु ऑप्शन नंबर 3 मध्ये दिसत आहे तुम्हाला. 5ही दिसत आहे, 2ही दिसत आहे आणि 1ही दिसत आहे. तर 5, 2, 1 तर यायलाच पाहिजे. आणि शेवट तसंही क आहे तर क साठी 2 आहे ना, शेवट 2च यायला पाहिजे. तर एकच ऑप्शन मध्ये 2 होतं, बाकी कुठेच नव्हतं. ठीकच, चुकलं असेल तर काही हंगामा करायचा नाही, चुकू शकते कधी. जॉन दक्षिण दिशेला सरळ 29 मीटर चालत गेला म्हणते. जॉन जो काही आहे हा दक्षिण दिशेला 29 मीटर चालत गेला. हे घ्या, सुरुवात केली इथून, दक्षिण म्हटलं तर कुठे येणार खाली, ते 29 मीटर चालत गेला. नंतर तिथून तो आपल्या उजवीकडे काटकोनात वळून 17 मीटर चालला. आता या डायरेक्शनला जाता उजवी बाजू कोणती होणार, ही होणार. ते किती मीटर चालला म्हणते, 17 मीटर. तर चालून द्या त्याला 17 मीटर, सॉरी 29 मीटर आपल्या दक्षिणेकडे गेला. नंतर इथून तो 17 मीटर गेला, तर हे घ्या 17 मीटर. ओके आहे. नंतर उजवीकडे आपल्या 17 मीटर चालत गेला, पुन्हा तो आपल्या उजवीकडे वळला. आता उजवी बाजू कोणती होणार, वरत जाणार. तो किती मीटर गेला, 8 मीटर गेला सर. हे घ्या 8 मीटर गेला. नंतर तो चालत गेला, शेवटी तो आपल्या डावीकडे वळला. आता या डायरेक्शनला जाताना डावीकडे म्हटलं तर या बाजून होणार, आणि 11 मीटर चालला. तर साधारणतः 11 मीटर इथं चालला, 11 मीटर भाऊ हे चालला. आता तो जॉन इथं उभा आहे आणि इथून स्टार्ट केला होता जॉनने. तर विचारण्यात आलं की याचं अंतर किती आहे, कुणाचं, जॉनचं. याचं अंतर किती आहे, तर हे अंतर विचारलं, कमीत कमी अंतर किती आहे हे सगळं. तर मी जर हे जोडून दिलं बेटा, काही हरकत आहे काय. तर एक असा काटकोन त्रिकोण तयार झाला आपल्याकडे. त्याची ही जी काही साईड आहे 11 आणि 11 आणि हे जर पाहिलं आपण, हे 17 आहे. 11 आणि 17 या दोघांची बेरीज केली किती होते, हे म्हणाल सर तुम्ही 28 होते. ही बाजू किती झाली, 28. आता ही साईड काढायची आपल्याला, ही साईड काढायची, परंतु इथून इथपर्यंतचीच काढायची आहे. टोटल जर पाहिलं तर 29 आहे. 29 मध्ये हे 8 आहे, हे किती असणार सर, तुम्ही म्हणाल 21 आहे सर. हे राहणार 21. आता ही साईड काढायची आपल्याला, काटकोन त्रिकोण झाला, बरोबर का नाही. आता यांचा रेशो काढा सुरुवातीला तुम्ही, 21, 28 आणि इथं काय येणार आपल्याला शोधायचं आहे. यांचा रेशो जर काढला, 7 त्रिक होतात 21, 7 चौक 28 होतात. जसं 3, 4 दिसलं ना सर, तुम्हाला सांगितलं होतं मागच्या लेक्चरमध्ये, 3, 4, 5 हे काय असते, ट्रिपलेट असते. हे 3 ची 7 पट, याची हे 7 पट, याची 7 पट, किती येणार, 35. तर जॉन जो काही आहे तो 35 मीटर अंतरावर उभा आहे. बघा, धावण्याच्या शर्यतीमध्ये सचिन आणि राहुल यांनी भाग घेतला. सचिन म्हणाला की माझा रांगेतून क्रमांक 19 आहे. सचिन जो काही म्हणते तो म्हणते आपला रांगेत क्रमांक कितवा आहे, 19 आहे. ठीक आहे, हे पहिलं वाक्य दिलं होतं. नंतर माझ्या पुढे राहुल 4थ्याच क्रमांकावर, याच्या पुढे राहुल काय म्हणते, 4थ्या क्रमांकावर आहे. म्हणजे 18, 17, 16 आणि 15, म्हणजे इथं आहे तो राहुल. राहुलचा क्रमांक कितवा आहे, 15वा आहे, असं त्याच्या म्हणण्यानुसार झालं. आता राहुल माझ्या पुढे 4था आहे. राहुल म्हणतो की मी शेवटून 9 आहे. आता हा शेवटून जर 9 आहे बाबू, 15 अधिक जर 9 प्लस केले तर शेवटून हा 9 आता 24 मधून 1 मायनस करायला लागेल, म्हणजे 23 मुलं असेल रांगेत. एकूण जर मुलं विचारले तर किती रांगेत मुलं असतील 23. कारण की शेवटून जर तो 9 आहे आणि आपल्यामध्ये तो 15वा क्रमांक आहे, 9 आणि 15 या दोघांची बेरीज करा, त्याच्यामधून 1 मायनस करा, तर एकूण रांगेत किती विद्यार्थी ते निघते. तर एकूण लोक किती रांगेत, 23 आहे. आता त्याने विचारलं का खालील अचूक विधान कोणतं आहे. त्या स्पर्धेत 24 स्पर्धक आहे, नाही 23 आहे सर, कॅन्सल झालं. शेवटून 4था स्पर्धक सचिन आहे, नाही सर असं म्हणू शकत, शेवटून 4था आहे का पाहूया. 23 जर मुलं असेल, शेवटून 4था पाहिजे, म्हणजे इथे येणार 22, 21, त्याच्यानंतर इथे सर 20 आणि 20 नंतर येते 19. तर शेवटून 4थ्या क्रमांकावर काय, 1, 2, 3, 4, 19व्या नंबरवर आहे सचिन. शेवटून 4था सचिन आहे. ओहो, शेवटून 4था आहे का, 23 आहे ना मुलं, 1, 2, 3, 4, 4था आहे सर. हे पण बरोबर आहे सर, शेवटून 4था स्पर्धक सचिन आहे. राहुलने रांगेत स्थान 16वे आहे, राहुलच्या रांगेतले स्थान 15वे आहे, तर हे कॅन्सल झालं. मधल्या स्पर्धकाचा क्रमांक 12वा आहे, तर मधल्या स्पर्धकाचा क्रमांक, हो हे पण बरोबर येऊ शकते. सॉरी, मधल्या स्पर्धकाचा क्रमांक 12वा येऊ शकते, बरोबर आहे. कारण की 23 जर मुलं आहे तर मधला जो काही राहणार सेंटरवाला तर तो काय राहणार, 12व्या क्रमांकाचा. हे दोन्ही स्टेटमेंट बेटा करेक्ट आहे, दोन्ही स्टेटमेंट करेक्ट आहे, बरोबर आहे ना. 19व्या स्थानावर येतो तो क्रमांक असून तो शेवटून काय यायला पाहिजे आपल्याला, 4था यायला पाहिजे. म्हणजे हे जे काही दोन्ही वाक्य दिले ना आपल्याला, जे काही दोन्ही वाक्य दिले आहेत, हे दोन्ही वाक्य काय तंतोतंत 100% बरोबर आहे. चलो बघा, सन 2022चा म्हणते बालिका दिवस सोमवारी आला असेल तर त्याच वर्षी क्रांती दिवस कधी येणार. तर बालिका दिवस असते 3 जानेवारी 2022ला सोमवारी आला असेल. आपल्याला विचारलं क्रांती दिवस, तो येते 9 ऑगस्ट.
9 ऑगस्टला काय असते? क्रांती दिवस. लक्षात ठेवता 9 ऑगस्ट. लक्षात ठेवा, असे पण प्रश्न विचारते 9 ऑगस्टचा. तर 3 जानेवारीचा दिलाय. तर चालू जानेवारीपासून जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. सप्टेंबर तर जायचंच नाही आपल्याला, ऑगस्टपर्यंत जायचं आहे. तर जानेवारीचे 3 दिवस. आता जानेवारीचे किती दिवस घ्यायला लागले आपल्याला? 3 दिवस तर गेले आहे. तर जानेवारीचं असते 28 दिवस, म्हणजे 28 दिवस येणार. इथं किती येणार? इथे फेब्रुवारी 28 दिवसाचा, हा येणार सर 31, हा येणार किती? तर तुम्ही म्हणा सर हा किती दिवसाचा आहे? 30 दिवसाचा. एप्रिल, नंतर मे येते 31 दिवसाचा, जून येते 31 दिवसाचा, जुलै येते 31 दिवसाचा, ऑगस्टचे घ्यायचे सर 9 दिवस, कारण की 28 दिवस राहिले होते जानेवारी महिन्याचे किती दिवस. इथं 7 भाग दिला 0, 7 भाग दिला 0, 7 दिवसानंतर वार काय करतं? रिपीट करते. इथं 7 भाग दिला तर 3, इथे 7 भाग दिला तर 2, 7 भाग दिल्यानंतर 3, इथं 2, इथं 3 आणि इथं किती येणार? 2. करा यांची बेरीज. 2 आणि 2 4 आणि 3 किती होतं? 7. कॅन्सल झाले. त्याच्यानंतर आणखी इथं पहा, 3 आणि 3 6, 6 आणि 2 किती होते? 8. 8ला जर 7ने भाग दिला तर बाकी किती राहते? 1. तर बाकी राहते सर 1. आणि बाकी 1 राहिला म्हणजे 1 दिवस काय करायचं आपल्याला? पुढे जायचं आहे. तिथं सोमवार आहे तर 1 दिवस पुढं, तर काय येणार इथं? मंगळवार. मंगळवार काय येणार? मंगळवार. आपले सवाल का सही जवाब. चलो आगे. तर इथं 9 गुणिले 17 बरोबर 49 दिलं. तर हे थोडं भारी लॉजिक होतं. 9 गुणिले 17 पासून 49 तयार करायचं आपल्याला. त्यानंतर 13 गुणिले 31 पासून 100 तयार करायचं. तर कसं? तर ह्या सांगतो. तर 9चा जर बाबू वर्ग केला तर तो किती येते सर? 81. आणि 81 17 या दोघांची जर बेरीज केली ना तर ते किती येते सर? 98. 98 भागेला जर 2 केलं तर बरोबर आपल्याला 49 मिळते. थोडं खतरा लॉजिक लागलं होतं इथं. थोडं खतरा लॉजिक लागलं होतं. त्याच पद्धतीनं जर आपण इथं गेलो तर 13चा वर्ग करा 131 होते. 131 मध्ये 169 मध्ये जर 31 प्लस केले 200, 200चे अर्धे किती? तर 100. सेम लॉजिक लागते. तर आता आपल्याला विचारण्यात आलं होतं की 14 गुणिले 4 बरोबर किती? तर 14चा वर्ग होते 196 आणि त्याच्यामध्ये 4 प्लस करा तर ते झाले सर 200 आणि 200 भागेला करून टाका 2, तर तुम्हाला उत्तर येते 100. 100 अपने सवाल का सही जवाब. चलो आगे. नट सम्राट कुसुमाग्रज. नट सम्राट कोणी लिहिलं? तुम्हाला माहित आहे कुसुमाग्रजांनी लिहिलं. तर भ्रमाचा भोपळा. भ्रमाचा भोपळा कोणी लिहिलाय? केशव सुतांनी लिहिलाय. केशव कुमारने, सॉरी का केशव कुमार. केशव कुमारने लिहिलाय. राष्ट्रीय मतदान दिन येते म्हणते 25 जानेवारी. राष्ट्रीय मतदान दिन 25 जानेवारीच असते. संविधान दिवस 26 नोव्हेंबर. 26 नोव्हेंबर. चलो आगे. LOH पासून PMT केलाय. तर LOH पासून PMT केला. तर मी काय करतो? ABCDच लिहून टाकतो. इथं तुम्हाला टेन्शनच नाही राहत. ABCDFGHIJKLMNOPQRSTUVWXY आणि Z. याला नंबरही देऊन देतो जेणेकरून कन्फ्युजन नाही झालं पाहिजे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 आणि 26. आता याचं काम आहे आपल्याला. तुम्ही म्हणा सर इतकं सगळं लिहिलं तर काम तर आहे. तर यल किती नंबरवर येते बाबू? तुम्ही म्हणा सर यल येते 12 नंबरवर. ओ किती नंबरवर येते? तर ओ येते सर 15 नंबरवर. एच किती नंबरवर येते? एच येते सर 8 नंबरवर. ठीक आहे. त्यानंतर पी किती नंबरवर येते? पी येते सर 16 नंबरवर. इथं 12 होते सर. 12च्या जागी एकदम 4 मायनस करून टाकले. पाहून घ्या. पहिलं अल्फाबेट होतं यल. नाही, असं लॉजिक नाही लागेल. 12 तसंही नाही लॉजिक लागेल. यम किती आहे? तर यम येतं सर, यम येतं 13 नंबरवर. आणि इथं दुसरं, या दोघांमध्ये जर पाहिलं 15 आणि 13 मध्ये सर फरक येते 2चा. नाही लागत लॉजिक. त्यानंतर एच येते 8 नंबरवर आणि टी किती येते? 20 नंबरवर. टी येते सर 20 नंबरवर. हे पण लॉजिक आपल्याला फिट बसून नाही राहिलं. तर मग आपण इथं लिहूनच घेऊ व्यवस्थित. पहा LOH आणि नंतर घेतलाय तो PM आणि T. यांचं काय पहिले लॉजिक लावून घेऊ. हा येतं सर 12 नंबरवर आणि हा येतं 16 नंबरवर. तर 12 आणि 16 या दोघांची बेरीज केली किती येते सर? 28 येते. यल किती नंबरवर आहे? LO किती नंबरवर आहे? 15 नंबरवर आहे सर. आणि M किती येते? 13. 15 आणि 13 या दोघांची जर बेरीज केली किती येते? 28 येते सर. H येते सर 8 नंबरवर. त्याच्यानंतर टी येते 20 नंबरवर. 20 आणि 8 या दोघांची बेरीज केली किती येते? 28 येते. तर सर लॉजिक लागलं तर दोन नंबरची काय होत आहे? बेरीज होत आहे.
तर आता आपल्याला करायचं आहे 28. आय किती नंबरवर येते? आय येते बेटा 9. 9ला काय मिळू म्हणजे 28 झाले पाहिजे? सर तुम्ही म्हणाल 21 नंबरचा ठेवा. 21 नंबरवर काय येते सर? 21 नंबरवर येते यू. तर यू ने सुरुवात नाही सर 21 कशाला 28 झाले पाहिजे ना. तर 19 नंबरचा ठेवा. 19 नंबरचं काय येते? 19 नंबरवर येते सर यस. तर यसने सुरुवात असायला पाहिजे. तर यसने इथं सुरुवात नाही आहे, इथे सुरुवात आहे, इथे सुरुवात आहे. ठीक आहे. टी किती नंबरवर येते? तुम्ही म्हणाल सर 20 नंबरवर. आता 20ला 28 बनवण्यासाठी 8 नंबरचा पाहिजे. तर इथं 8 नंबरवर काय येते? एच येते सर. तर बहुत बढिया. जे किती नंबरवर येते? जे येते सर 10 नंबरवर. आता याच्यासाठी 28 बनवण्यासाठी काय पाहिजे? 18. 18वर नंबरवर कोण येते सर? आर येते. तर आपलं उत्तर किती राहणार? यस एच आर. यस एच आर. यस एच आर. ये अपने सवाल का सही जवाब. चलो आगे नेक्स्ट. 2:30 घड्याळीत आरशातील प्रतिमा किती दिसेल? आरशातली प्रतिमा विचारली तर आपल्याला 11:60 मधून आपण त्याला मायनस करायचं. 11:60 मधून जर मायनस केले तर 9:30. 9:30. ओके चलो आगे. सागर हा महेशपेक्षा उंच आहे. सागर जो काही आहे म्हणते हा महेशपेक्षा उंच आहे. हा झाला बाबू सागर आणि हा झाला महेश. महेशपेक्षा उंच आहे. पण रवी इतका उंच नाही. पण हा जो काही सागर आहे ना हा रवी इतका उंचही नाही आहे म्हणते. म्हणजे रवीपेक्षा हा ठेंगणा आहे. काय ठेंगणा आहे? रवीपेक्षा उंच नाही. सौरभ हा सोपानपेक्षा उंच आहे परंतु महेशपेक्षा ठेंगणा आहे. महेशपेक्षा ठेंगणा आहे सोपान, परंतु महेशपेक्षा ठेंगणा आहे, सोपानपेक्षा उंच आहे. तर सोपानपेक्षा थांबा. सौरभ जो काही आहे हा सोपानपेक्षा उंच आहे. सौरभ जो काही आहे हा सोपानपेक्षा तर उंच दाखवायचा आहे. ह्या सोपानपेक्षा उंच दाखवायचा आहे. परंतु थांबा एकदा आणखी परत लिहितो. सागर हा महेशपेक्षा उंच आहे परंतु रवी इतका नाही. तर म्हणजे रवी जो काही आहे हा मोठा कार्यकर्ता आहे. सागर हा महेशपेक्षा उंच दाखवायचा आहे. सागर हा महेशपेक्षा उंच दाखवायचा आहे. महेश आणि हा झाला सागर बाबू. बरोबर आहे. रवी इतका उंच नाही. सौरभ हा सोपानपेक्षा उंच आहे. सौरभ जो काही आहे हा सोपानपेक्षा उंच आहे. सोपानपेक्षा उंच आहे. पण महेशपेक्षा ठेंगणा आहे. परंतु महेशपेक्षा काय आहे? सौरभ ठेंगणा आहे. तर महेशपेक्षा ठेंगणा आहे तर महेश तिथं आहे आणि याच्यापेक्षा सोपान लहान दाखवायचं तर सोपान येणार आहे हा इथं. याची लाईट याच्यापेक्षा मोठी दाखवायची. ठीक आहे इथपर्यंत महेशपेक्षा ठेंगणा आहे. तर सर्वात उंच कोण? तर सर्वात उंच तर आपल्याला रवी दिसत आहे. तर रवी अपने सवाल का सही जवाब आहे. चलो आगे. JLNP. JLNP. आता आपण आधीच लिहिलं इथं यांचे अल्फाबेट. जे किती नंबरवर येते बाबू? जे येते सर 10 नंबरवर. जे यल ABCDच लिहून देतो. A B तुम्हाला बेटर समजायला सर. इथपर्यंत जायची गरज नाही आपल्याला. U V W X Y आणि Z. या जे आहे इथं. जे नंतर काय घेतलं? यल घेतलं. एक सोडून JKL. एक सोडून यल घेतलं. यल नंतर काय केलं? एक सोडला बघा. एन घेतला. एन नंतर काय केलं? एक सोडून पी घेतला. पी नंतर एक सोडून काय घेणार? आर. आर अपने सवाल का काय सही जवाब है. चलो आगे. ओके ओके ओके. 11चा वर्ग आहे 121. हा तिथं तुम्ही थोडंसं गणिताचा नियम पीएम नका लावू. मायनस आहे सर, मायनस वगैरे आहे तर मायनसचा काही तिथे चक्कर नाही, रोल नाही आहे. हा मायनस असो प्लस असो तरी त्याचा काय दिलाय? प्लसच दिलाय. तर 11चा वर्ग आहे हा 13चा वर्ग आहे सर, याचा वर्ग येणार 225. तर 225 प्लस वाले पाहिजे आपल्याला. इथं मायनस असूनही त्याने काय घेतलं तर प्लस, नाही तर मायनस 225 मारलं असेल तर चुकलं असेल तुमचं. जर विमानाला जहाज म्हटले, जहाजाला बैलगाडी म्हटली तर या अशा सांगितलं होतं. बैलगाडीला रिक्षा म्हटले असं काहीतरी होतं वाटतं. इथे रिक्षा पाहिजे होतं का? तर आपल्याला विचारलं पाण्यावर चालणारे वाहन कोणते? पाण्यावर चालणारे तर जहाज आहे. जहाजाला इथं काय म्हटलं? बैलगाडी म्हटलं. तर बैलगाडी आपल्या प्रश्नाचं काय येणार? करेक्ट उत्तर येणार. चलो आगे. दिवस, आठवडा आणि वर्ष. दिवस, आठवडा आणि वर्ष हे सगळे काय ते एकच आहे. वर्षामध्ये काय असते? दिवस असते. दिवसामध्ये काय असते? तर आठवडा असते. तर वर्षामध्ये दिवस, दिवसामध्ये आठवडा. असं कुठं दिसतंय? हे सर हे झालं पूर्ण वर्ष
वर्षामध्ये हे झाले दिवस आणि त्याच्यामध्ये हा झाला छोटासा आठवडा. तर पहिल्याच नंबरचा वेन डायग्राम आपली करेक्ट आहे. आता या पुढील आकृतीत त्रिकोणांची संख्या किती. तर आता जेव्हाही आपल्याला आकृती देते तर लक्षात ठेवायचं त्याच्या किती पॉईंटवरून जोडलाय. तर हा जो काही पहिला पॉईंट आहे या पॉईंटवरून किती अँगल बनले, किती लाईन गेलेल्या पहा, पहिली, दुसरी आणि तिसरी. तर यावेळेस काय करा, हा लक्षात ठेवा, हा भाग नंतर मोजू आपण, हा भाग पाहू. हा जो काही तयार झालेला ना, सॉरी, हा जो काही भाग तयार झालाय ना, या भागाबद्दल बोलत आहे मी. तर अशी आकृती असेल आपली साधी सुधी. तर आपण काय करतो, इथं नंबर देतो 1 2 3 असे नंबर देतो ना, तशाच पद्धतीने आपल्याला हा भाग पहा तुम्ही, इथं नजर नंबर दिले 1 2 3. आता 3 नंबर दिले तर या तिन्ही नंबरची बेरीज करा, 1 आणि 2 3, 3 आणि 3 किती ते 6. हा जो काही भाग आहे सर इथं 6 आहे, इथं किती आहे बाबू 6. किती त्रिकोण आहे इथं 6 त्रिकोण आहे सर. आता या भागामध्ये हा भाग जर पाहिला तर 1 आणि 2 किती होते 3, या भागामध्ये सर 3 आहे. तर इथं झाले 3, इथं झाले 6, 6 आणि 3 किती होते 9. 9 तर भेटले सर आपल्याला, 9 तर झाले. 9 नंतर हा एक बंदा पहा, 9 आणि 1 हा झाला बाबू 10. और दिखाता और दिखाते तुम्हारे को, देखो हे तर झाले सर 10. 10 नंतर हा एक 11 म्हणा सर, ठीक आहे 11. त्यानंतर हा एक 12 म्हणा सर, ठीक आहे 12. आणि हा एक बाबू 13. असे किती त्रिकोण आहे, 13 त्रिकोण आहे इसमें. ठीक आहे, चलो बघा. 6 माणसे म्हणते अ ब क ड ई आणि फ हे एका रांगेत उभे आहेत. क आणि ड हे जवळजवळ आहे. तर 6 माणसं बसवायचे आपल्याला, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, हे 6 माणसं बसवायचे. क आणि ड हे जवळजवळ आहे. ठीक आहे, जोपर्यंत आपल्याला काहीतरी वाक्य समजत नाही तोपर्यंत वाक्य आपण तिथून सोडून द्यायचं, ती लक्षात ठेवा. कुठून जरी आपल्याला तर्क लागला तिथून सुरुवात करायची. क आणि ड हे जवळजवळ असून ईच्या बाजून आहे, बाजून आहे म्हणते, उजव्या बाजून आहे का बाजून आहे, बाजूला आहे. ठीक आहे, बाजूला आहे. तर ब आणि ह, ब हा अ च्या जवळ आहे. ठीक आहे, जवळ उभा आहे. अ आणि फ, अ हा फ पासून चौथा आहे. अ जो काही आहे हा फ पासून चौथा आहे. आता अ हा फ पासून चौथा आहे, तर मी फ ला जर समजा इथं बसवलं आणि इथून चौथा दाखवायचा अ, 1 2 1 2 3 4, 1 2 3 4 5 6, तर चौथा दाखवायचा आहे अ, तर 1 2 3 4, अ ला बसून देतो बेटा इथं. अ ला इथं बसवतो, अ सोबत रिलेट करणार एखादं वाक्य शोधा. ब हा अ च्या जवळ आहे, ब हा अ च्या जवळ आहे, तर तुम्ही म्हणा सर ब इथे येऊ शकते, ब इथे येऊ शकते, जवळच पाहिजे ना, तर इथे येऊ शकते. त्याच्यानंतर आणखी काहीतरी यांच्या रिलेशन ब सोबत जोडणार आहे किंवा अ सोबत जोडणार आहे किंवा फ सोबत जोडणार आहे. फ हे एका रांगेला उभे आहे. क हा ड च्या जवळ जवळ आहे. क आणि ड हे जवळ जवळ दाखवायचे असं, तर समजा मी क ला इथं बसवलं आणि ड ला इथंच बसवलं, काही हरकत आहे का, तिथंच जवळ जवळ बसू शकते, तर इकडे तर बसू नाही शकत सर जवळ जवळ म्हटलं. तर क आणि ड इथं जर बसवले आपण समजा, त्याच्यानंतर वाक्य आणखी काय आहे, परंतु जवळ जवळ असून ईच्या बाजून आहे. तर ईच्या बाजून आहे ना सर, तर डेफिनेटली ई कुठं असणार, डेफिनेटली ई असणार सर इथं. ईच्या बाजूने झालं हा क आणि ड, बरोबर ना. क आणि ड जवळ जवळ बसलेल्या, ईच्या जवळ बसलेल्या, तर ई असणार इथं, तर ब असणार इथं आणि फ असणार इथं, क झाला इथं. ठीक आहे, आता विचारलं सगळ्यात टोकाला कोण बसलाय, तर ब बसलाय, ब आणि फ, ब आणि फ, ऑप्शन नंबर 3. ठीक आहे, चुकलं होतं आपलं, परंतु आता इथं करेक्ट केलं आहे. चलो आगे, चलो. 10 जानेवारीला सोमवार होता, तर 22 जानेवारीला कोणता दिवस असेल, तर 10 जानेवारीला सोमवार आहे. तर आपल्याला विचारलं 22 जानेवारीला, 10ला सोमवार आहे, तर 7 दिवसांना म्हणजे 17ला पण सोमवार येणार, 17ला सोमवार येणार, 18ला मंगळवार येणार बाबू, 19ला कोणता येणार मंगळवार, नंतर कोणता येते बुधवार येणार सर, आणि 20ला कोणता येणार, 20ला येणार सर गुरुवार, आणि 21ला येणार सर शुक्रवार. आणि विचारलं तर आपल्याला 22ला कोणता येणार, तर 22लाच ना, 22 जानेवारीला येणार सर शुक्रवार आहे, नाही इथे येणार शनिवार. तर शनिवार अपने सवाल का सही जवाब आहे. चलो आगे मित्र. श्यामकडे जेवढ्या बकऱ्या आहेत त्याच्या दुप्पट मध्ये कोंबड्या आहेत. तर जेवढ्या बकऱ्या आहेत याच्या दुप्पट काय आहे, तर कोंबड्या आहेत. कोंबड्या दिलेल्या, तर बकऱ्याच्या दुप्पट कोंबड्या आहेत. तर बकऱ्याची संख्या जर आपण x मानली तर कोंबड्याची संख्या किती होणार, 2x होणार सर. तर बकऱ्याला पाय असते बाबू 2. का सर पाय घेतले, कारण की त्यांचे सर्वांचे एकूण पाय दिले आहे 96. तर बकऱ्याला पाय असते बाबू 2 का 4, किती असते, 2 असते का 4 असते सर, बकऱ्याला पाय असते 4. तर 4ने जर इथं गुणाकार केला तर 4x पाय मिळाला पाहिजे, आणि कोंबडीला पाय असते 2 सर, तर 2ने इथं गुणाकार केला तर 2 गुणिले 2 म्हटलं तर 4x इथं पायांची संख्या मिळायला पाहिजे. टोटल जर केली ना सर, 4 आणि 4 किती होते 8x होते सर. 8x बरोबर किती झाले 96 पायांची संख्या. x बरोबर किती येणार 96 भागीला 8.
8ने जर भाग दिला तर 8 एक 8, 8 दुनी 16, 12 8 96 होतात. तसे पण x बरोबर आला सर 12. आपल्याला विचारलं तर कोंबड्यांची संख्या सांगा किती, तर कोंबड्याची संख्या तर 2x मानली होती. एका x ची किंमत सर 12 आहे. तर 12 गुणिले 2 म्हटलं तर किती येणार 24. चलो आगे गुलाबाचा जसं ताटवा असते बेटा, उंटाचा काय असते, उंटाचा असते तांडा. उंटाचा काय असते, जो काही थवा असते त्याला म्हटलं जातं तांडा. ठीक आहे मित्रांनो, अशा पद्धतीने आपला पेपर होता. आता जर तुम्हाला आणखी अशाच बेस्ट पद्धतीने शिकायचं असेल तर तुम्ही कुठे येऊ शकता, राठी क्लासेस हॉलला येऊ शकता. सकाळी किती वाजता, 9 नाही 10 ते 11 या वेळेत आपली बॅच चालते. 500 रुपये मंथली आहे. अमरावती जिल्ह्यातले असेल तर तुमच्यासाठी ऑफलाईन बॅच आहे. खूप सारे आहे, खूप साऱ्या लोकांचा फायदा होणार. तुम्ही येऊ शकता आणि आरामात आपली बॅच परचेस करून इथे करू शकता. ठीक आहे. तसंच मी आणखी ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांना सांगत आहे की ऑनलाईनची तुमची लवकरात लवकर नाही का लाईव्ह बॅच चालू करायचा माझा विचार आहे. लवकरात लवकर जशी ऑनलाईन बॅच सुरू झाली तुम्हाला माहिती भेटून जाणार. आणि नक्की म्हणजे तुम्ही हे जे काही लेक्चर आहे, तुम्ही लेक्चर पाहिल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं, थोडे आपल्या मित्राला 2-3 मित्राला शेअर करून द्यायचं आणि आपल्यामध्ये छान छान कमेंट करण्याची कृपा करायची. ठीक आहे मित्रांनो, भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत